सर्वांना नमस्कार. लवकरात लवकर लाईव्ह या. आज आपण कामकाळ व मजूर यामधील भाग 3 बघणार आहोत आणि रूपांतरावरील प्रश्न बघणार आहोत. म्हणजे 2 स्त्रिया 3 दिवसात काम करतात तर 3 मुलं वगैरे याप्रमाणे प्रश्न असतात. ते सर्व प्रश्न आपण आज बघणार आहोत. सर्वांनी लवकरात लवकर लाईव्ह येऊन जावं. सर्वांनी लवकरात लवकर लाईव्ह या. आपण ते प्रश्न आज अभ्यासणार आहोत आणि आज आपला भाग 3 आणि लाईव्ह पोलीस भरती बॅचचा 34वा दिवस आहे. सर्वांना नमस्कार. लवकरात लवकर लाईव्ह या. काढकाम व मजूर यातील आपला भाग 3 आहे आणि आज आपण रूपांतरावरील प्रश्न बघणार आहोत. म्हणजे 2 स्त्रिया किंवा 3 मुलं एखादं काम XYZ दिवसामध्ये करतात तर 3 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील याप्रमाणे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी बघू. तुम्हाला पोलीस भरतीला आलेले तेही प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. लवकरात लवकर लाईव्ह येऊन जा. लवकरात लवकर लाईव्ह या सर्वांनी. नमस्कार पवार सर. नमस्कार नमस्कार. क्लिअर दिसतंय का? क्लिअर दिसतंय सर्वांना? सर्वांनी लवकरात लवकर लाईव्ह येऊन जा, नाहीतर मग अजून बेसिक सांगितल्यानंतर पुढे काही समजणार नाही. नमस्कार. ओके ठीक. चला आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करून देऊ. त्याबद्दल मी या ठिकाणी काहीतरी बेसिक सांगतो तुम्हाला आणि प्रश्नांना त्यानंतर आपण सुरुवात करून देऊ. लवकरात लवकर लाईव्ह या सर्वांनी. नमस्कार सर्वांना. नमस्कार. एक मिनिट, मला टेलिग्राम चॅनलवरती लिंक टाकू द्या. लवकरात लवकर लाईव्ह या. बघा बेसिक तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, अजून गडबड होऊन जाईल. अजून नंतर मुलं वगैरे येतील, बेसिक समजणार नाही, परत गडबड होऊन जाईल. नोटिफिकेशन कदाचित काही वेळा जात नाही, त्यामुळे सुद्धा गडबड होऊन जाते. यामध्ये रूपांतरावरील प्रश्न येतात आणि बघा सर्वात जास्त यावरील प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले पोलीस भरतीमध्ये. त्यातील मी काही ठराविक प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. जर काम सारखं असेल, या ठिकाणी फक्त वाक्यरचना हेच असते की तेच काम जर त्यांना करायचंय तर या ठिकाणी तुम्हाला जो दुसरा ऑब्जेक्ट राहील, नमस्कार, जे दुसरे राहील ऑब्जेक्ट वगैरे किंवा दुसरे व्यक्ती वगैरे किंवा दुसरा पार्ट वगैरे राहील तो सरळ सरळ भागेला घ्यायचा. या ठिकाणी समजून घ्या. फक्त 4 तुम्हाला दिलेले असेल, 4 घटक तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले असेल. नमस्कार, गुड इव्हनिंग. बघा, एम म्हणजे मजूर. आता हे समजून घ्या. एम म्हणजे मजूर, त्यानंतर टी म्हणजे तास, बरोबर. त्यानंतर आहे डी म्हणजे दिवस आणि डब्ल्यू म्हणजे वर्क म्हणजे काम. हे 4 घटक असतील. 4 पैकी 3 असतील किंवा 4 पैकी 2 असतील. क्लिअर झालं? आता हे सर्व यावर 2 फॉर्म्युले, ते दोन्ही फॉर्म्युले आपण बघून घेऊ. बघा, जर 3 किंवा 4 घटक तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये दिलेले आणि जर समजून घ्या तुम्हाला 5 माणसे एक काम 30 दिवसामध्ये करतात तर 6 माणसे ते काम किती दिवसामध्ये करतील? जर प्रश्नामध्ये तेच काम राहिलं, तर तुमचा फॉर्म्युला याप्रमाणे तयार होईल. बघा, एम टी डी डब्ल्यू, बरोबर. इथं M1 वगैरे काही असेल, 1 इथं M2, नंतर T2, इथं D2 आणि W2. आता हे समजून घ्या. म्हणजे हे काय आहे, तर जर तेच काम राहील तर दुसरा जो घटक आहे, दुसरा घटक किंवा प्रश्नामध्ये दिलेला दुसरा घटक वगैरे किंवा दुसरा ऑब्जेक्ट वगैरे तो सरळ सरळ या ठिकाणी काय राहील, भागीला राहील. जसं की उदाहरणार्थ 5 व्यक्ती एक काम 30 दिवसामध्ये करतात. 5 व्यक्ती एक काम 30 दिवसामध्ये करतात तर 6 व्यक्ती ते काम किती दिवसामध्ये करतील? आता या ठिकाणी ही जी संख्या आहे ही सरळ सरळ या ठिकाणी काय राहील, भागीला राहील. 6 × 6 6 × 5 30, 5 × 5 25, काही लांसर 25 दिवसामध्ये ते व्यक्ती करतील. आता हे सरळ सरळ भागीला घेणं म्हणजे काय, जर तेच काम तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, तर समजून घ्या. या ठिकाणी बघा, 5 × 30 किती येईल आन्सर? 150 येईल. किती येईल? 150. किती येईल आन्सर? 150 येईल. आता या ठिकाणी समजून घ्यायचं, आपल्याला समोर काय विचारलंय
की 6 माणसे ते काम किती दिवसात करतील. तेच काम विचारलेलं आहे आपल्याला. काय विचारलेलं आहे? तेच काम. आता काम किती होतं इथं? टोटल 150 काम होत आहे. किती काम होत आहे? 150 काम. मग इकडेही 150 झालं पाहिजे. आन्सर काय आलाय? 25. 25 गुणिले 6 केल्याच्या नंतर आन्सर काय येईल? 150. काय येईल? 150. इकडेही 150 आणि इकडेही 150. हे दोन्ही सारखे असतात. हे समजलं असेल तुम्हाला. हे समजलं असेल. इकडेही 150 आणि इकडेही 150. हे दोन्ही काय असतात? सारखे असतात. जेव्हा तुम्हाला तेच काम विचारलं आता तेव्हा तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. समोरील जोही तुम्हाला ऑब्जेक्ट दिलेला आहे तो सरळ सरळ काय करायचा आहे? भागेला घ्यायचा आहे. जर या ठिकाणी काम चेंज झालं, एखादं काम एखादा व्यक्ती करताय आणि जर काम चेंज झालं तर या ठिकाणी फॉर्म्युला बघा. हा एक फॉर्म्युला आहे आणि दुसरा फॉर्म्युला जर या ठिकाणी काम चेंज झालं तर बघा, मजूर तास दिवस भागीला काम हा फॉर्म्युला राहील. मजूर तास दिवस भागीला दुसरे काम याप्रमाणे हा फॉर्म्युला राहील. क्लिअर झालं का? इथपर्यंत क्लिअर झालं? बघा हे दोन फॉर्म्युल्यावरती तुमचं सर्व चालणार आहे. आता या दोन फॉर्म्युलांवरती चालणार आहे. काम जर तेच राहील, तेच काम जर तुम्हाला करायचंय, सरळ सरळ दुसरा जोही ऑब्जेक्ट दिलेला आहे तो भागीला घ्यायचा आणि या ठिकाणी जर काम चेंज झालेलं आहे, काम जर बदललेलं आहे, बरोबर, काम जर बदललं या ठिकाणी तर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. क्लिअर झालं? आणि सर्वांचं अभिनंदन. जेही आपला परिवार आहे आपल्या चॅनलवरती 4K म्हणजे 4K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. ओके, सर्वांचं अभिनंदन आणि मनापासून तुमचं धन्यवाद, कारण तुम्ही जे आहेत ते तुम्हीच आहेत. ओके, 100 पटीने याचा जोही आकडा वगैरे आहे याच्यावर 4K वगैरे आहेत आपले सबस्क्रायबर वगैरे, तर 100 पटीने येत्या 3 महिन्यामध्ये वाढतील अशी मला आशा आहे आणि मला गॅरंटी, मी जेवढे प्रयत्न करतोय त्या प्रयत्नांवर सांगतोय तुम्हाला की 100 पटीने येत्या पुढच्या 3 महिन्यामध्ये वाढून जातील. हे झालं आपलं बेसिक. हे झालं बेसिक. माझ्या मते मी प्रश्नांना सुरुवात करू शकतो आणि हे जे बेसिक सांगितलेलं आहे हे प्रश्न सर्व पुढे आहेत. आता आपण दुसरे प्रश्न बघू. क्लिअर झालं का तुम्हाला? फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जर काम बदललेलं आहे ना तर हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि काम जर तेच आहे तर सरळ सरळ दुसरा घटक डायरेक्ट भागीला घेऊन घ्यायचा आहे. प्रश्नांना सुरुवात करायची का? बघा, आणि प्रश्न मी आज लवकरात लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, कारण आज जे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला आलेले ते सुद्धा प्रश्न या ठिकाणी घेतलेले मी. बरोबर, चला आपण आपल्या PDF कडे जाऊ सर्वात अगोदर. आणि या ठिकाणी ही आहे तुमची PDF आणि हे सर्व पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहे. तुम्हाला हा विचारलाय नगरला वगैरे, तर हे प्रश्न आपण राहू देऊ आणि आपल्याला जे अभ्यासाचे हे प्रश्न नंतर बघू आपण. ठीक आहे, जिल्हे पण यावे लागले, त्याला म्हटलं लिहू नको, पण ठीक आहे म्हटलं लिहून घे, मुलांना समजेल की हा ठीक आहे, कोणत्या जिल्ह्याला विचारलेलं आहे. पुढे काय आहे? चला, इथून तुमची स्टार्ट झालेली. हा, गडचिरोलीला हा प्रश्न विचारलेला आहे. हा आपला पहिला प्रश्न आहे. हा तुमचा पहिला प्रश्न आहे आणि प्रश्न समजून घ्या. या ठिकाणी दिलेला काय, बरोबर बघा, एक काम 40 मुले 30 दिवसात पूर्ण करतात. जर 5 मुले 4 पुरुषांनी एवढे काम करत असतील तर तेच काम 60 पुरुष किती दिवसात पूर्ण करतील. याप्रमाणे रूपांतरावर तुम्हाला हा प्रश्न विचारला जातो. परत सांगतो, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत जाणार आहोत. एकदम बेसिक प्रश्न आहे. जर आन्सर आलं तर 10-20 सेकंदात सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मी या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा, नाहीतर मी सॉल्व्ह करेल, काही विषय नाही. सॉल्व करा बरं, जर जमलं तर. 16 आन्सर येत आहे का? ठीक आहे. दोन दिवस सुट्टी घेतली म्हणून बाकी नाही येत का काय माहिती, बाकी मुलं गेले कुठे? चला बघा, लक्ष द्या इकडे. 40 मुले 30 दिवसात एक काम पूर्ण करतात. 40 मुले 30 दिवसात एक काम पूर्ण करताय. ठीक आहे, प्रश्नामध्ये दिलेलं काय,
हा महत्वाचा प्रकार आहे, लक्ष द्या इकडे. 40 मुले ते काम 30 दिवसामध्ये पूर्ण करताय. बघा, जर तुम्हाला तेच काम दिलेलं आहे, मी सरळ सांगितलं तुम्हाला अगोदर, तेच काम जर तुम्हाला दिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर, जर तेच काम दिलेलं आहे, समोरचा ऑब्जेक्ट सरळ सरळ भागेला घेऊन घ्यायचा. क्लिअर झालेलं आहे. आता बघा, 40 मुले एक काम 30 दिवसामध्ये करतात. पुढे काय सांगितलेलं आहे, 5 मुले 4 पुरुषांनी एवढं काम करतात. म्हणजे 5 मुले आणि 4 माणसे ते काम करतात, एकच काम सारखे करतात. बघा, एखाद्या दिवशी 4 मुलं येतात, तेवढंच काम करून घेतात, आणि एखाद्या दिवशी 4 पुरुष येतात, तेवढंच काम करतात, आणि एखाद्या दिवशी 5 मुले येतात, तेवढंच काम करतात. म्हणजे 5 मुले 4 व्यक्ती, 4 मोठे माणसं असतात, त्यांचे एवढे काम करतात. क्लिअर झालं. पुढे काय सांगितलेलं आपल्याला, करीत असतील तर तेच काम 60 पुरुष किती दिवसांमध्ये करतील. आता या ठिकाणी दिलेलं आहे मुले, 40 मुले 30 दिवसांमध्ये करताय, आणि पुढे काय दिलेलं आपल्याला, पुरुष विचारलेलं आहे. 60 पुरुष ते किती दिवसांमध्ये करतील. आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये देऊन ठेवलेलं असतं, 5 मुले 4 पुरुषांनी एवढं काम करताय. 5 मुले 4 पुरुषांनी एवढं काम करताय. सुरुवातीला जे तुम्हाला 40 मुले 40 पुरुष दिलेले, त्यांचं रूपांतर त्यांच्यामध्ये करून घ्या. जसं की या ठिकाणी 60 पुरुष दिलेले आहे, 60 पुरुष ते काम किती दिवसांमध्ये करतील. या ठिकाणी मुले दिलेले आहे, तर या 60 पुरुषांचं मुलांमध्ये रूपांतर करावं लागेल. 60 पुरुषांचं मुलांमध्ये रूपांतर करावं लागेल. या ठिकाणी दिलेलं आहे 5 मुले बरोबर 4 पुरुष, तर या ठिकाणी 5 मुले बरोबर 4 पुरुष, तर 60 पुरुष बरोबर किती मुले. हे समजलं का इथपर्यंत, सांगा बरं लवकर. 5 मुले बरोबर 4 पुरुष, तर या ठिकाणी आपल्याला 60 पुरुषांचं मुलांमध्ये करायचंय, कारण प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, 40 मुले 30 दिवसात काम करतात. क्लिअर झालं, समजलं का इथपर्यंत. इथपर्यंत समजलं का. पुढे चला आता, 5 मुले बरोबर 4 पुरुष आहेत, तर 60 पुरुष बरोबर किती मुले. क्रॉस गुणाकार करायचा आहे. 5 गुणिला 60 भागिला 4, 4 1 4, राहिले 2, 4 25, 15 5 75. या ठिकाणी 5 मुले बरोबर 4 पुरुष, तर 75 मुले बरोबर 60 पुरुष आहेत. क्लिअर झालं. 75 मुले बरोबर 60 पुरुष आहेत. आता लक्ष द्या इकडे, 40 मुले 30 दिवसात काम करतात, तर 75 मुले किती दिवसामध्ये काम करतील. क्लिअर झालं. क्लिअर झाला. एक्सला लागलेली संख्या भागीला येईल इकडे, म्हणजे 40 गुणिला 30, एक्सला बरोबरला घेतलं, भागीला 75, भागीला 75. बघा, 15 5 75, 15 दुनी 30, 5 1 5, 5 8 40, 8 दुनी 16. एक्स बरोबर किती आले, 16. म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर 16 आलेला आहे. 40 मुले 30 दिवसात काम करतात, तेच काम 75 मुले, तेच काम 75 मुले 16 दिवसात करतील. 16 दिवसात करतील. क्लिअर झालं का. आता हे जर तेच काम आहे, तर बघा या ठिकाणी 75 गुणिला जर तुम्ही 16 गेलं, 75 गुणिला 16, तर आन्सर बघा, 16 85 0, अच्चाला आले 8, 16 7 112 का, 16 7 128, 16 85 66 96, 16 7 112, 112 आणि 8 किती झाले, 112 आणि 8 120 झाले. किती आन्सर आलेला आहे, 1200. किती आलेला आहे, 1200. याचा आन्सर किती आला, 1200. आता तुम्ही 40 गुणिला 30 करा बरं, 40 गुणिला 30, 4 त्रिक 12 आणि हे 2 शून्य, किती आन्सर येईल, 1200. म्हणजे या ठिकाणी 40 मुलं 30 काम करताय, 1200 टोटल काम येत आहे, या ठिकाणी सुद्धा 1200 येईल. क्लिअर झालं का. हे दोन्ही काम सारखेच येतील. हे 1200 येईल, तर हे सुद्धा 1200 येईल. कारण काय दिलेल्या प्रश्नामध्ये, तेच काम तुम्हाला करायचे. तेच काम म्हणजे या ठिकाणी जर यांचा गुणाकार केला, यांचं जेवढं काम येईल तेवढंच यांचं सुद्धा येईल. क्लिअर झाला. चला पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर झालं का, सांगा बरं, सांगा लवकर. क्लिअर झालं का. तुमच्या मित्रांना एक वेळा लिंक शेअर करून द्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, चला पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. प्रश्न काय दिलाय, हा, एक काम 50 मुले 40 दिवसात करतात, जर 2 मुले 3 स्त्रिया एवढे काम करतात, तर 30 स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. 30 स्त्रिया विचारलेल्या आहे, 30 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. सर्वात आधी ज्याप्रमाणे मी मांडणी केली होती त्याप्रमाणे मांडणी करून घ्या. त्यानंतर बघा, मुलं दिलेलं आहे, मुलांचं स्त्रियांमध्ये रूपांतर करून घ्या, किंवा स्त्रियांचं मुलांमध्ये रूपांतर करून घ्या, तेव्हा तुमचा प्रश्न सॉल्व्ह होईल. इथं जर तुम्हाला सुरुवातीला मुले दिलेले, तर तुम्हाला स्त्रियांचं रूपांतर मुलांमध्येच करावं लागेल. बघा, सॉल्व्ह करा प्रश्न.
50 मुले 40 दिवसात करतात. 50 मुले 40 दिवसामध्ये करतात. आपल्याला काय दिलेलं आहे? 2 मुले बरोबर 3 स्त्रिया. 2 मुले बरोबर 3 स्त्रिया दिलेलं आहे. अगोदर दिलेलं आहे 50 मुले 40 दिवसामध्ये काम करताय. मग इकडे स्त्रिया घ्यायच्या नाही. स्त्रियांचं रूपांतर मुलांमध्ये करून घ्या. इथं दिलेलं आपल्याला 2 मुले बरोबर 3 स्त्रिया, म्हणजे 2 मुले जेवढे काम करताय तेवढंच काम या ठिकाणी काय करताय? 3 स्त्रिया करताय. मग 2 मुले बरोबर 3 स्त्रिया, या ठिकाणी 30 स्त्रिया दिलेल्या आहे. 30 स्त्रिया बरोबर किती मुले? क्रॉस गुणाकार जर तुम्ही केला तर 2 गुणिला 30 भागीला 3, 3 एक 3, 2 गुणिला 10 किती येतील? 20. किती येतील? 20. 2 मुले बरोबर 3 स्त्रिया, तर या ठिकाणी 20 मुले बरोबर 30 स्त्रिया येतील. आता प्रश्न सॉल्व्ह करा. 50 मुले जर 40 दिवसामध्ये करताय तर 20 मुले ते काम किती दिवसामध्ये करतील? 100 राईट आन्सर आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी सुद्धा 20 कुठे येतील? भागेला येतील. 0 0 गट, बे 1 बे 2 4, 50 2 100. 100 आन्सर राईट आहे. 100 दिवसामध्ये करतील. 100 गुणिला जर तुम्ही 20 केलं तर आन्सर तेच येईल, आणि 50 गुणिला 40 केलं तर आन्सर काय येईल? तेच येईल. क्लिअर झालं? आशा करतो की तुम्हाला समजलं असेल आणि हुशार आहेत तुम्ही. माझ्या मतानुसार खूप हुशार आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न काय दिलाय? आतापर्यंत आपण प्रश्न फक्त या ठिकाणी रूपांतर करून सॉल्व्ह करायचा होता. या ठिकाणी तुम्हाला रूपांतर करून ऍड करायचं आहे, प्लस करायचा आहे. हा प्रश्न थोडा चेंज झालेला आहे. प्रश्न म्हणजे या ठिकाणी टाईप पकडा तुम्ही. मी टाईप वगैरे लिहित नाही इकडे साईडला, पण प्रश्न चेंज झाला तर समजून घ्यायचं की टाईप चेंज झालेला आहे. याला व्यवस्थित सोडा. सर्वात अगोदर प्रश्न वाचा. ओळीमध्ये काय दिलेलं आहे पवार सर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. 8 दिवस का? गुड, ठीक आहे, सॉल्व्ह करू याला. गुड सागर सर, ठीक आहे. सुरुवातीचं बेसिक नाही समजलं ना 2-4 मिनिट तर काही समजत नाही. पुढे अर्ध्यामधून कोणी जर जॉईन झाला ना तर मला गॅरंटी काही समजणार नाही. कारण जसं जसं पुढे जाऊ तसं प्रश्न हार्ड होत जातील. हार्ड एखादा प्रश्न घेतला तर लाईव्ह येईल कोणीतरी, पुढचं काही बघितलेलं नसेल, मागचं काय समजेल त्याला. ठीक आहे, पुढे बघा. आता दिलेलं काय? 2 मुले किंवा 4 स्त्रिया एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. 2 मुले किंवा 4 स्त्रिया, म्हणजे या ठिकाणी 2 मुले किंवा 4 स्त्रिया, 4 स्त्रिया एक काम 22 दिवसामध्ये करताय. पुढे काय दिलेलं आहे? 4 मुले व 3 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतील? 4 आणि 8. ठीक आहे, बघू. 2 मुले किंवा 4 स्त्रिया, म्हणजे जे काम 2 मुले करताय तेच काम 4 स्त्रिया करताय. 2 मुले एक काम 22 दिवसामध्ये करताय किंवा 4 स्त्रिया एक काम 22 दिवसामध्ये करताय. इथपर्यंत क्लिअर झालं? पुढे प्रश्नामध्ये काय दिलाय? 4 मुले व 3 स्त्रिया ते काम किती दिवसामध्ये करतात? म्हणजे 4 मुलं पण करतील, 4 मुले पण, आणि या ठिकाणी व दिलेला आहे. व किंवा आणीचा अर्थ असतो प्लस. प्लस 3 स्त्रिया सुद्धा त्यामध्ये ऍड होतील. 3 स्त्रिया सुद्धा त्यांच्यामध्ये ऍड होतील आणि ते काम करू लागतील. आता पुढे बघा. 2 मुले किंवा 4 स्त्रिया, म्हणजे या ठिकाणी जेवढं काम 2 मुले करतायत तेवढंच काम 4 स्त्रिया करतायत. जेवढं काम 2 मुले करतायत तेवढंच काम 4 स्त्रिया करतायत. मग या ठिकाणी एक तर मुलांचं रूपांतर स्त्रियांमध्ये करा किंवा स्त्रियांचं रूपांतर मुलांमध्ये करा. बरोबर. मग या ठिकाणी जर 4 स्त्रिया एक काम 22 दिवसात करताय किंवा 2 मुले या ठिकाणी एक काम 22 दिवसामध्ये करताय. मी या ठिकाणी स्त्रिया घेतो. 4 स्त्रिया एक काम 22 दिवसामध्ये करताय. बरोबर. या ठिकाणी 3 स्त्रिया दिलेल्या आपल्याला. 3 स्त्रिया तर घ्यायचे, पण 4 मुलांचं रूपांतर स्त्रियांमध्ये करा. आता 2 मुले बरोबर या ठिकाणी 4 स्त्रिया दिलेले, तर 4 स्त्रिया 4 मुले बरोबर किती स्त्रिया? 2 मुले बरोबर या ठिकाणी 4 स्त्रिया दिलेले, किंवा म्हणजे या ठिकाणी 2 मुले काम करताय तेवढंच 4 स्त्रिया करताय. सारखे आहेत ते. 2 मुले बरोबर 4 स्त्रिया, तर 4 मुले या ठिकाणी 4 मुले बरोबर किती स्त्रिया? स्त्रिया काढून घ्या, कारण या ठिकाणी 3 स्त्रिया दिलेल्या आपल्याला. 3 स्त्रिया या सर्वांना प्लस करायचं आहे. मग 4 मुले बरोबर किती स्त्रिया येतात चेक करा. क्रॉस गुणाकार करा. बे 1 बे 2 4, 4 2 8. 2 मुले बरोबर या ठिकाणी 4 स्त्रिया येतात. ते 4 मुले बरोबर 8 स्त्रिया येतील. आता या ठिकाणी बघा, 4 मुले बरोबर 8 स्त्रिया येत आहे. 8 स्त्रिया आणि प्लस या ठिकाणी 3 स्त्रिया, या टोटल मिळून किती होतील? 11 स्त्रिया होतील. किती होतील? 11 स्त्रिया. आता जर 4 स्त्रिया या ठिकाणी 22 दिवसात करताय तर 11 स्त्रिया किती दिवसामध्ये करतील? इथपर्यंत समजलं का सांगा बरं? इथपर्यंत समजलं का सांगा बरं लवकरात लवकर. पवार सर, सागर सरांनी तर आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, राईट आन्सर आहे. 11 भागीला आतील 11 2 22, 4 2 8. पण बाकीच्यांना एवढी पद्धत समजली का मला सांगा बरं? 8 हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, ओके.
बाकीच्यांना समजली का? चला ठीक, पुढच्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन दूर झालंच पाहिजे. जर नाही होतंय तर गडबड आपल्यामध्ये, ठीक आहे, सॉल्व्ह करेल, काही टेन्शन घेऊ नका. जोपर्यंत तुम्हाला जमत नाही तोपर्यंत मी पुढे जाणार नाही. एक वेळा नाही, दोन वेळा नाही, 30 ते 40 वेळा एखादा प्रश्न रिपीट करून सांगू शकतो, ठीक आहे. उद्देश माझा हा जे की तुम्हाला समजलं पाहिजे. बघा 11 गुणिला x किती होतील? 11x होतील. डायरेक्ट x जर बरोबरला घेतलं तर 11 कुठे जाऊ द्या? भागीला जाऊ द्या. म्हणजे 4 गुणिला 22 भागीला 11. 11 1 11, 11 दोन्ही 22, 4 दोन्ही 8. x बरोबर किती आलंय? 8 आलेलं आहे. क्लिअर झालं? याच्या पहिला प्रकार जो झाला होता तो समजला होता का? याच्या आधी जो प्रकार झाला, टाईप झाला, तो समजला होता, तो सिंपल होता. तो सिंपल होता, तो समजला होता का? सांगा बरं लवकर. आन्सर किती आलं? 8 आलेला आहे आणि राईट आन्सर दिलेला आहे. तो समजला होता ना. आता पुढे बघा, तो जर समजला या ठिकाणी तर त्या प्रश्नामध्ये शेवटी दिलं होतं, त्या प्रश्नामध्ये शेवटी दिलं होतं इथं बघा, 2 मुले किंवा 3 स्त्रिया, 2 मुले 3 स्त्रियांनी एवढे काम करताय, म्हणजे 2 मुले 3 स्त्रियांनी एवढं काम करताय, दोन्ही सारखे आहे. या प्रश्नामध्ये काय दिलंय? 2 मुले किंवा 4 स्त्रिया, सारखा आहे, दोघं शब्दांचा अर्थ सारखा आहे. या ठिकाणी सुरुवातीला दिलंय, तिथे एंडिंगला दिलं होतं. म्हणजे 4 स्त्रिया 22 दिवसामध्ये करताय, तर या ठिकाणी 3 स्त्रिया आणि 4 मुले, मग 4 मुलांचं स्त्रियांमध्ये करून घ्या. इथं जर 4 मुलांचं स्त्रियांमध्ये केलं तर किती येत आहे? 8 स्त्रिया येत आहे. 8 आणि 3 टोटल. इथं व दिलेला आहे ना, म्हणून प्रॉब्लेम क्रिएट होत आहे. व आणि म्हणजे त्या दोघांची प्लस करायची असते. पुढचा प्रश्न समजला तर ठीक, नाही तर मी परत एक वेळा सांगेल तुम्हाला. पुढचा प्रश्न बघा, जर 4 माणसे किंवा 8 मुले, म्हणजे 4 माणसे 8 मुलांनी एवढं काम करताय, क्लिअर झालं? तर एक काम 15 दिवसात पूर्ण होते. तर 2 माणसे आणि 5 मुले, आता 2 माणसे पण काम करतील आणि त्यांच्यासोबत 5 मुलं पण काम करतील, ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सॉल्व्ह करा. नाही समजलं तर मी आहे सांगायला, टेन्शन घेऊ नका, ठीक आहे. पण जेवढं होईल तेवढं स्वतः करण्याचा प्रयत्न करा, टेन्शन घेऊ नका. पण सोपा टाईप आहे, याच्या पुढे पण जाऊ थोडं. आणि मला तर नाही वाटत हा पण टाईप तुम्हाला विचारलेला आहे. याच्या अगोदरचा टाईप आपण पाहिला होता ना, याच्या अगोदरचा टाईप सिंपल, तो टाईप आलेला आहे पोलीस भरतीला, हा आलेला नाहीये, पण कदाचित आला तर सोडायचा नाही. बघा, 4 माणसे किंवा 8 मुले, म्हणजे या ठिकाणी 4 माणसं जेवढं काम करताय तेवढं 8 मुलं काम करताय. एक काम 15 दिवसात कंप्लीट होत आहे, बरोबर. पुढे काय दिलेलं आहे? 2 माणसे आणि 5 मुलं, 2 माणसे प्लस 5 मुले, बरोबर. आता या ठिकाणी मुलं आणि माणसे दोघं तर एकत्र करू शकत नाही, एकक सारखे घ्यावे लागतील. इथं माणसांचं मुलांचं जजमेंट बसणार नाही. इथं काय सांगितलेलं आहे? 4 माणसे एक काम 15 दिवसात करतात किंवा 8 मुले एक काम 15 दिवसामध्ये करतात. इथं किंवा दिलेलं आहे, म्हणजे एक तर 4 माणसे काम करताय किंवा 8 मुले काम करताय. गुड, राईट आन्सर असेल. 2 आन्सर आलेले आहेत म्हणजे राईट आन्सर असेल, बरोबर. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, पुढे काय सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी? 2 माणसे आणि 5 मुले. आता अगोदर एक तर माणसे घ्या किंवा मुली घ्या, काही पण घ्या तुम्ही. एक तर मी अगोदर माणसे घेतो, बरोबर. 4 माणसे एक काम 15 दिवसामध्ये करतात, 4 माणसे एक काम 15 दिवसामध्ये करतात, 4 माणसे एक काम 15 दिवसामध्ये करताय, बरोबर. आपल्याला काय सांगितलेलं आहे? 2 माणसे आणि 5 मुले. आता हे 5 मुले दिलेले, मुलांचं या ठिकाणी तुम्ही कशामध्ये रूपांतर करून घ्या? माणसांमध्ये. जर नाही रूपांतर झालं तर माणसांचं करायचं मुलांमध्ये. बघा, आता या ठिकाणी मी काय करतो, 4 माणसे बरोबर 8 मुले, आपल्याला काय करायचंय? 5 मुलांचं, तर 5 मुले, 4 माणसे बरोबर 8 मुले, तर 5 मुले या ठिकाणी बरोबर किती माणसे? क्रॉस गुणाकार करा, होतंय क्रॉस गुणाकार पॉइंट मध्ये येईल, तर पॉइंट मध्ये याला सोडा आणि या ठिकाणी यांचं रूपांतर आता याप्रमाणे करा. जसं की या ठिकाणी 4 माणसे बरोबर 8 मुले, तर 2 माणसे बरोबर किती मुले? याप्रमाणे करा यांचं रूपांतर. जर या ठिकाणी क्रॉस गुणाकार केला तर बघा, 8 गुणिला 2 भागीला 4, 4 1 4, 4 2 8, 2 2 4. आता हे समजून घ्या, या ठिकाणी आपण रूपांतर कोणाचं केलेलं आहे? 4 माणसे बरोबर 8 मुले, तर 2 माणसे बरोबर किती मुले? मुलांचं रूपांतर केलेलं आहे. 2 माणसे बरोबर किती मुले आलेले? 4 मुलं आलेले. समजून घ्या, या ठिकाणी 4 माणसे बरोबर 8 मुले, तर 2 माणसे बरोबर किती? 4 मुलं आलेले. आता हे काय आलेले?
4 मुलं, म्हणजे 2 माणसं जेवढं काम करताय तेवढं काम 4 मुलं करतील. प्रश्नामध्ये शेवटी काय देऊन ठेवलेलं आहे, 2 माणसे आणि 5 मुले, आणि 5 मुले ते काम किती दिवसामध्ये करतील. माणसांना आपण खोडलेलं आहे, या ठिकाणी माणसांच्या जागी 4 मुलं घेतलेले, 4 मुलं घेतलेले. क्लिअर झालं का रूपांतर करून. या ठिकाणी माणसांना खोडलेलं आहे कारण एकक सारखं लागतं. एकक काय लागतं, सारखं लागतं. या ठिकाणी 2 माणसांच्या जागी आपण 4 मुलं घेतलेले, 4 मुलं आणि 5 मुलं, टोटल किती मुलं झाले, 9 मुलं. माणसं आणि मुलं प्लस करू शकत नाही. पुढे प्रश्नामध्ये काय दिलंय, 8 मुले एक काम 15 दिवसामध्ये करतात. या ठिकाणी जर माणसांचं रूपांतर केलं असतं तर माणसांनाच घेतलं असतं. मुलांचं रूपांतर केलेलं आहे आपण, माणसांचं रूपांतर मुलांमध्ये, तर फक्त आणि फक्त मुलं घ्या. 8 मुले 15 दिवसामध्ये करतात, 8 मुले 15 दिवसामध्ये करतात. इथे काय सांगितलंय, 2 माणसे आणि 5 मुले, टोटल किती झाले, 2 माणसे बरोबर 4 मुले प्लस 5 मुले, प्लस 5 मुले, टोटल किती आले, 9 मुले. किती आले, 9 मुले. 8 मुले 15 दिवसामध्ये करताय तर 9 मुले किती दिवसामध्ये काम करतील. क्लिअर झालं का. क्रॉस गुणाकार करायचंय तुम्हाला आता. 8 गुणिला 15 भागीला 9, 3 त्रिक 9, 3 5 15, 8 पंचे 40, 40 भागीला 3, 3 1 3, राहिला 1, 3 त्रिक 9, राहिला 1, भागीला 3, 13.1/3. राईट आन्सर आहे सागर सर. आणि या ठिकाणी कोणी दिलंय, पवार सर, राईट आन्सर आहे. चालेल, काय नाही विषय, चुकू शकतो, पण राईट आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. प्रणिता मॅम, समजलं का मला सांगा बरं. या ठिकाणी मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो की एकक तुम्हाला सारखं घ्यायचं. एकक काय करायचंय, सारखं घ्यायचंय. या ठिकाणी माणसं आणि मुलं प्लस करू शकत नाही, म्हणजे टोटल मिळून 7 प्लस करू शकत नाही. तुम्हाला एक तर माणसांचं रूपांतर मुलांमध्ये करावं लागेल किंवा मुलांचं रूपांतर माणसांमध्ये करावं लागेल. सर्वांना क्लिअर झालं का सांगा बरं. चालायचं पुढे, पुढचा प्रश्न घ्यायचा. मला असं वाटतं की या प्रश्नामध्ये गडबड होऊ शकते, म्हणून मी या ठिकाणी अजून असा सेम तिसरा प्रश्न घेतलेला आहे असं वाटतंय मला या ठिकाणी. राईट, कारण घरी प्रश्न काढताना मला सुद्धा समजून जाते की मुलं कुठे गडबड करतील, त्याच्यामुळे मी हा सेम प्रश्न तिसरा घेतलेला आहे. आता 3 प्रश्न घेतलेले या टाईपचे, अगोदरच्या टाईपचे सिंपल टाईपचे 2 प्रश्न घेतलेले होते. प्रश्न बघा काय या ठिकाणी, 5 मुले किंवा 3 माणसे एक काम 18 दिवसात करतात, तर 15 मुले 2 माणसे आहेत ते काम किती दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे. आता कदाचित माझ्या मते तरी हा प्रश्न चुकायला नको, आणि सर्वात लवकर आन्सर ज्यांचा आतापर्यंत येत नाही त्यांचं आलं पाहिजे अशी आशा करतो, आणि अपेक्षा पण आहे मला. ठीक आहे. चला सॉल्व करा लवकर. पाच मुले किंवा 3 माणसे एक काम 18 दिवसात करतात, तर 15 मुले व 2 माणसे व आणि जर शब्द राहिला तर त्या ठिकाणी प्लस करायचं आहे, म्हणजे ते दोन्ही मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. मग रूपांतर करून घ्यायचा. पुरुषांचं स्त्रियांमध्ये मिक्स करू शकत नाही, स्त्रियांना पुरुषांमध्ये मिक्स करू शकत नाही. ठीक आहे. चार पूर्णांक 10^11 का. ठीक आहे, येऊ शकतं. बघा, 5 मुले किंवा 3 माणसे, एक तर 5 माणसं काम करताय किंवा 5 मुले काम करताय किंवा 3 माणसे काम करताय, 18 दिवसामध्ये पूर्ण करताय. पुढे काय दिलाय, 15 मुले व 2 माणसे. आता या ठिकाणी माझ्या मते 2 माणसांचं रूपांतर करून घ्या, 2 माणसांचं रूपांतर करून घ्या. 3 माणसे बरोबर 5 मुले, मुलांचं रूपांतर माणसामध्ये करावं लागेल. 4.10^11 का. चला ठीक आहे. 5 मुले किंवा 3 माणसे दिलेले आपल्याला, 5 मुले बरोबर या ठिकाणी 3 माणसे दिलेले आहे. 5 मुले किंवा 3 माणसे एक काम 18 दिवसात करतात, म्हणजे 5 मुलं जेवढं काम करतात तेवढंच काम 3 माणसे करताय. 5 मुले किंवा 3 माणसे बरोबरला आहेत, 5 मुले किंवा 3 माणसे बरोबरला आहेत, तर या ठिकाणी आपण काय करू, 2 माणसे बरोबर किती मुलं. 5 मुले बरोबर या ठिकाणी काय दिलेलं आहे, रूपांतर होणार नाही, आपण मुलांचंच करू. आपण मुलांचं रूपांतर माणसांमध्ये करू. 5 मुले बरोबर या ठिकाणी 3 माणसे, तर 15 मुले बरोबर किती माणसे. 5 मुले बरोबर 3 माणसे, तर 15 मुले बरोबर किती माणसे. क्रॉस गुणाकार करा. 3 गुणिला 15 भागीला 5, 5 1 5, 5 3 15, 3 3 9.
5 मुले बरोबर 3 माणसे, तर 15 मुले बरोबर या ठिकाणी काय 9 माणसे येतील. किती माणसं येतील? 9 माणसं येतील. आता पुढे चला, माणसांचं रूपांतर केलेलं आहे आपण, मुलांचं रूपांतर माणसांमध्ये केलेलं आहे. किती आलेलं आहे? 15 मुले बरोबर 9 माणसं आलेले आहेत, 9 माणसे आलेले आहेत. काय सांगितलेलं आपल्याला? 15 मुले व 2 माणसे प्लस 2 माणसे प्लस 2 माणसे. मग या ठिकाणी 2 माणसे यांच्यामध्ये प्लस करा, कारण माणसे आपण केलेलं आहे, माणूस केलेला एकक सारखे झालेले आहे. 9 आणि 2 किती झाले? 11 माणसं टोटल झालेले. काय सांगितलेलं आता इकडे असं करू नका की 5 मुले बरोबर 18 दिवसात काम करताय. प्रश्न चुकेला आणि तो ऑप्शन मध्ये राहील. आपण माणसांमध्ये रूपांतर केलंय तर माणसालाच घ्या माणसामध्ये. ठीक आहे, गडबड करू नका. या ठिकाणी बघा, 3 माणसे एक काम 18 दिवसामध्ये करतात, तर 11 माणसे ते काम किती दिवसामध्ये करतील? क्लिअर झालं? आता सॉल्व करा. 3 गुणिला 18 भागीला 11 येतील जर आपण x ला बरोबरला घेतलं तर. 18 त्रिक 54, 54 भागीला 11, 11 चोक 44, राहिले 10 छेदस्थानी 11, 4.10 तुमचा राईट आन्सर आहे. राईट आन्सर काय आलेला आहे? 4.10. क्लिअर झालं? समजलं का तुम्हाला? मला सांगा बरं, नाही तर परत एक वेळा तुम्हाला सांगतो. जर समजताय तर तुमचा आन्सर येत का नाही ही खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, जर समजताय तुम्हाला तर आन्सर येत का नाही मला सांगा बरं लवकर. तुम्हाला समजलं का सांगा लवकर, पुढे जाऊ. नाही तर आपण नाही तर एक वेळा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगतो. हा शेवटचा प्रश्न होता या टाईप मधील. याच्यानंतर आता हा टाईप मधील प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार नाही, भेटेल पण तो आपण प्रश्नांमध्ये. ओके ओके ठीक. माफी असावी सागर सर आणि पवार सर, एक वेळा सांगून देतो, नंतर बघ जाऊ आपण. इकडे लक्ष द्या. आता बाकी सर्व कामं घरचे पण राहू दे, तुम्ही घरचे पण कामं करत असाल असं वाटतंय मला. 3 माणसे बरोबर 18 दिवस दिलेले आहे आपल्याला, किंवा या ठिकाणी 5 मुले किंवा 3 माणसे दिलेले आहे. आता या ठिकाणी 5 मुले किंवा 3 माणसे, 5 मुलं जेवढं काम करतात तेवढं 3 मुलं काम करताय. पुढे बघा, आता इथं ते काम किती दिवसामध्ये करतात? 18 दिवसामध्ये. पुढे काय दिलेलं आहे करतात, तर 15 मुले व 2 माणसे, म्हणजे या ठिकाणी 15 मुले आणि प्लस 2 माणसे ते काम किती दिवसामध्ये करतील हे आपल्याला विचारलंय. या दोघांची तर प्लस करू शकत नाही. मग या ठिकाणी 5 मुले बरोबर 3 माणसे दिलेले आहे. एक तर तुम्ही मुलांचं माणसांमध्ये रूपांतर करून घ्या, कारण माणसं प्लस होऊन जातील. नाहीतर इथं माणसांचं मुलांमध्ये रूपांतर करून घ्या, मुलं या ठिकाणी प्लस होऊन जातील. मग या ठिकाणी माणसांचं रूपांतर झालं नाही, संख्या मोड. मग या ठिकाणी मी 15 मुलांचं माणसांमध्ये रूपांतर करून घेतलं, 15 मुलांचं माणसांमध्ये रूपांतर करून घेतलं. 5 मुले बरोबर 3 माणसे, तर 15 माणसे बरोबर किती मुले? 5 मुले बरोबर 3 माणसे, तर 15 मुले. 15 मुले बरोबर किती माणसे? जर आन्सर काढलं तुम्ही क्रॉस गुणाकार करून तर 9 माणसे येतं. किती येतं? 9 माणसे. मग आता 15 मुले बरोबर किती माणसं आलेले? 9 माणसं आलेले. किती? 9 माणसे. 15 मुले प्लस 2 माणसे, म्हणजे या ठिकाणी 9 माणसे प्लस 2 माणसे, टोटल किती झाले? 11 माणसे. कारण एकक कसे लागतात? सारखे लागतात. सर्व माणसं लागतील, मुलं माणसं मिक्सर करू नका. ओके ठीक आहे. आता पुढे बघा, आता जर आपण माणसांमध्ये रूपांतर केलेलं आहे, त्यांचं माणसांमध्ये रूपांतर केलेलं आहे. आता इथं गडबड करू नका अशी की 5 मुले बरोबर एक काम 18 दिवसामध्ये करताय. नाही, आपण रूपांतर कोणामध्ये केलेलं आहे? माणसांमध्ये. तर मग या ठिकाणी 3 माणसे एक काम 18 दिवसामध्ये करताय. 3 माणसे एक काम 18 दिवसामध्ये करताय. 3 माणसे एक काम 18 दिवसामध्ये करताय, तर 11 माणसे त्या ठिकाणी किती दिवसामध्ये करतील? ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झाला. बघा, गुणाकार करायचा, x ला गुणिले असलेली संख्या समोर भागीला, ते 18 त्रिक 54 भागीला 11, 11 चोक 44 राहिले 10, 11 चोक 44 राहिले 10, 4.10 इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर ठीक, नाही झालं असेल तर एक वेळा रिपीट बघा. रेकॉर्ड म्हणजे लेक्चर अपलोड झाल्यानंतर एक वेळा एवढा टाईप 2-3 टाईप बघून घ्या, काही हरकत नाही. ठीक आहे, ओके. आणि याच्यावरील प्रश्न सॉल्व्ह करा, आणि त्याच्यानंतर जर नाही जमलं तर मला मेसेज करा, मी सांगतो. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घ्या. 16 व्यक्ती एक काम 27 दिवसात पूर्ण करतात. आता हे जे सुरुवातीला तुम्हाला फॉर्म्युले सांगितले होते मी, सारखं काम दिलंय, समोरचा घटक वगैरे एक सरळ भागीला घेऊन टाकायचा. ठीक आहे, समोरचा घटक सरळ भागीला घेऊन टाकायचा.
16 व्यक्ती हे काम 27 दिवसात करताय म्हणजे 16 गुणिला 27 जेवढं टोटल काम येईल तेवढं या ठिकाणी 18 गुणिला येतील. मग सरळ सरळ 18 कुठे घ्यायचे, भागीला घ्यायचे. सुरुवातीला तुम्हाला जे फॉर्म्युले सांगितले होते ते आठवण करा. एम म्हणजे माणूस, डी म्हणजे दिवस, टी म्हणजे तास आणि डब्ल्यू म्हणजे काम. या ठिकाणी परत एम 1 1 1 1 M2 D2 T2 आणि W2 सर्व सारखेच असतात. बापरा, राईट आन्सर दिलाय सर्वांनी. 16 व्यक्ती एक काम 27 दिवसामध्ये करतात तर 18 माणसे तेच काम किती दिवसात ते करतील. काम सारखं आहे, समोरील संख्या सरळ सरळ भागीला घ्या. काम चेंज झालं तर या ठिकाणी फक्त आणि फक्त काम भागीला घ्यायचं आहे. तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे सर्वात अगोदर. नमस्कार, सर्वात अगोदर फॉर्म्युला सांगितला, प्रश्न सॉल्व्ह करताना सुद्धा बघू. एक्स ला बरोबरला घ्या, 18 कुठे येतील, भागीला येतील. 16 गुणिला 27 भागीला 18, 9 2 18 9 त्रिक 27, बे 1 बे बे 8 16, 8 त्रिक 24 राईट आन्सर आहे. सांगायची काही आवश्यकता नाही. ओके गुड. असे स्पीड मध्ये आन्सर आले पाहिजे. इथंही मला माहिती आहे ना, तुम्ही इथं राहाल ना तेव्हा तुम्हाला समजेल की आन्सर किती स्पीड मध्ये येत आहे. ठीक आहे, 7 पैकी 5 मुलं जर आन्सर देतात तर खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, एक व्यक्ती नवीन दिसते, त्यांनी त्यांचा जिल्हा सांगा बरं. त्यांनी त्यांचा जिल्हा सांगा. इथून नाव नाही घेत, पण जेही नवीन असतील त्यांनी त्यांचा जिल्हा सांगा बरं लवकर. आणि जे मधूनच नवीन येतील ना त्यांनी एक वेळा माझ्या मते बघून घ्या, सुरुवातीपासून लेक्चर बघा, जेही रेकॉर्डेड अपलोड झाल्यानंतर, कारण फायदा तुमचाच आहे. ओके ठीक. जळगाव का? ओके. सुरुवातीला जे नव्हतं त्यांना सांगतो, आज बघा आपल्या चॅनलवरती 4000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तर तुमचेही अभिनंदन. ठीक आहे, खूप मोठी गोष्ट आहे. 4000 माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, येणाऱ्या पुढच्या 3 महिन्यांमध्ये ही संख्या 100 पटीने वाढेल. अगोदर पण सांगितलं मी, आताही परत एकडं सांगतो. स्टेटमेंट लिहून घ्या माझंवालं आहे, 100 पटीने वाढेल म्हणून. आणि बघाल तुम्ही पण महाराष्ट्रामध्ये की हा ठीक आहे, तुषार सरांकडून आम्ही शिकले होतो. बघा, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 18 मजूर रोज 10 तास काम करून तेच काम दिलेलं आहे ना, सरळ सरळ ते संख्या भागीला घेऊन टाका. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसामध्ये करताय, तेच काम 18 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसांमध्ये पूर्ण करतील. ठीक, याप्रमाणे प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, सोपं आहे. एवढा यांचा जेवढा गुणाकार येईल ना तेवढाच यांचा आला पाहिजे. ही संख्या सरळ सरळ भागीला घेऊन टाका. या ठिकाणी 18 गुणिला 10 भागीला येतील, बरोबर. सायंत्रिक 18, 6 2 12, बे 1 बे बे 5 10, 5 1 5, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 आन्सर येईल. काय केलं तुम्ही? 8 आन्सर कसं काय येत आहे? 15 मजूर 8 तासामध्ये, माझं चुकलं की काय? सायंत्रिक 18, 6 2 12, बे 1 बे बे 5 10, 5 1 5, 5 त्रिक 15, 8 त्रिक 24 आन्सर येत आहे. 24 आन्सर येत आहे. ठीक आहे, 8 आन्सर येईल कस काय? 3 का? ठीक आहे, 3 3 कट होतील का? 8 आन्सर आहे. राईट. ठीक आहे, 3 राहिले होते, 8 आन्सर राईट आहे. ओके, चला, चुकी होते, मी पण माणूस आहे, काही विषय नाही. पुढचा प्रश्न काय दिलाय बघा. गुड गुड, मानसी मॅम बरोबर आन्सर दिलेला आहे. ठीक आहे, सरांनी राईट आन्सर दिलेला आहे. खूप स्पीड मध्ये आन्सर देत आहे. आता याचाही आन्सर बघून घ्या. जर काम चेंज झालेलं आहे, परत इकडे लक्ष द्या. जर काम चेंज असेल तर माणूस गुणिला तास गुणिला दिवस भागीला काम. जर काम चेंज झाले तर या ठिकाणी भागीला काम येईल. दुसरा घटकही सेम त्याप्रमाणे येईल, दिवस गुणिला माणूस गुणिला या ठिकाणी तास भागीला काम. ओके ठीक आहे, लक्ष द्या, इकडे गडबड करू नका. फक्त काम जर चेंज झालं ना तर सरळ मांडणी न करता फक्त आणि फक्त काम भागीला घ्या. काय करा, काम भागीला घ्या. याप्रमाणे माणूस गुणिला म्हणजे माणूस दिवस तास भागीला काम, पहिलं काम. इथं माणूस दिवस तास भागीला दुसरं काम. जर काम चेंज झालं असेल तर या फॉर्म्युलानुसार तुम्हाला सोडवायचं आहे.
फॉर्म्युला तर मी यूज करत नाही, पण इथं समजवता ओके ठीक आहे होते, समजून घ्या. या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे तर काही यूज करत नाही, पण या ठिकाणी अजून तुम्हाला समजण्यासाठी वेळ लागेल तर ठीक आहे, यूज करून घ्या. पूर्ण प्रकरणामध्ये 2-3 प्रकरणामध्ये पहिला फॉर्म्युला आपण यूज करतोय. ठीक आहे, सॉल्व करा. बघा 54 मजूर रोज 5 तास काम करून 28 दरवाजे हे काम आहे तुमचं. दरवाजे हे काम आहे 14 दिवसात पूर्ण करतात, बरोबर. 24 दरवाजे दुसरं काम भागीला 24 दरवाजे 6 तास काम करून 18 दिवसात करतात, तर किती मजूर लागतील? म्हणजे एक मजूर 6 तास काम करून 18 दिवसात पूर्ण करतात. तर या ठिकाणी मजूर विचारलेले आपल्याला, काय विचारलेले आहे? मजूर विचारलेले आहे. जर दुसरं काम दिलं आहे 24 दरवाजे वगैरे, काम चेंज झालेलं आहे, इथं 28 दरवाजे होते, इथे 24 दरवाजे बनवायचे, तेच काम राहिलं नाहीये. जर तेच काम राहिले या ठिकाणी तर सरळ सरळ दुसरा घटक भागीला घ्यायचा. क्लिअर झालं? काम चेंज झालेलं आहे तर या ठिकाणी काम भागीला घ्यायचं, दोन्ही घटकांचं काम भागीला घ्यायचं. आणि त्यानंतर बघा, त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचे. स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. जेही प्रकरण वगैरे असेल, आता पुढचं बघू. रेल्वे प्रकरण आय थिंक वाटतं उद्यापासून रेल्वे प्रकरण चालू होईल तुमचं. सर्वांनी बेसिकला हजर राहा. बेसिक समजलं तर पुढे उडवणार तुम्ही प्रश्न. बघा आता इथं भाग द्यायचा असेल, भाग द्या, नाही तर सरळ सरळ त्या संख्या एक्स गुणिला असलेली संख्या समोर जाताना भागीला जाईल. एक्सला गुणिले असलेली संख्या समोर जाताना भागीला जाईल. म्हणजे 54 गुणिला 5 गुणिला 4, एक्सला जर आपण बरोबरला घेतलं तर ठीक आहे, या ठिकाणी ही संख्या भागीला जाईल. म्हणजे 28 भागीला जशी तशी गुणिला 6 गुणिला 8, ही संख्या व्यस्त होईल, वरती जाईल 24. क्लिअर झालं? ही मांडणी समजली का? आन्सर आले म्हणजे समजली असेल. ठीक आहे, बघा या ठिकाणी एक्सला गुणिला असलेली संख्या समोर जाताना भागीला आते, ही संख्या व्यस्त होईल म्हणजे अंश स्थानी जाईल. भाग द्या आता. 8 1 8 8 त्रिक 24, 3 1 3 3 दुनी 6, 2 1 2 2 दुनी 4. पुढे आता 2 ने भाग द्या. 2 1 2 28 आहे ना, इथं 18 आहे का? 28 आहे. 2 1 2 2 चौक 8. पुढे भाग जातोय का? 2 ने भाग द्या. 2 7 14, 2 दुनी 4, 2 7 14. या ठिकाणी तुमचा आन्सर राईट कसं काय आला? गडबड कुठे आली मला सांगा. 4 नाही 14, 4 घेतले का मी? ठीक आहे, 14 करू त्याला. आज गडबड होते, म्हणजे काहीतरी गडबड झाली असेल मला असं वाटतंय सकाळीच. ठीक आहे, 54 इथं 14 आहे ना, 54 गुणिला 5 गुणिला 14 भागीला 28, एक्सला बरोबरला घेतो डायरेक्ट. ठीक आहे, इथं गुणिला 24 गुणिला 6 गुणिला 8, 8 1 8 8 त्रिक 24. ठीक आहे, 14 1 14, 14 दुनी 28, 3 1 3 3 दुनी 6. ठीक आहे, 2 ने भाग द्या. 2 1 2 2 दुनी 4, 2 7 14. परत या ठिकाणी 2 ने भाग जात नाहीये. आता इथं काय चुकलं? राईट आहे बरोबर. 8 1 8 त्रिक 24, 3 1 3 3 दुनी 6, 14 1 14, 14 दुनी 28. अरे बाप रे बाप. ठीक आहे, इथं 18 घ्या. परत सॉल्व करू आपण. काय गडबड होते इथं आता. चला हळूवार सोडू. ठीक आहे, 54 गुणिला 5 गुणिला 14 भागीला 28 गुणिला 6 गुणिला 18. ठीक आहे, आता राईट असेल 24. एवढा वेळा चुकी होते, खूप मोठी गोष्ट आहे. चला आता तर राईट आहे बरोबर. 6 1 6, 6 चौक 24, 14 1 14, 14 दुनी 28. ठीक आहे, आता परत भाग द्या. 2 1 2 2 दुनी 4, 18 1 18, 18 त्रिक 54, 3 5 15, 15 दुनी 30. 30 राईट आन्सर आहे. ठीक आहे, माफी असावी सर्वांना, माफी मागतो, 2 वेळा चुकी झालेली. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता पुढचा प्रश्न घेऊ. हा प्रश्न समजला असेल अशी आशा करतो.
2 वेळा चुकी झाली मांडण्यामध्ये होऊन जाते. पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. प्रश्न बघा, 25 मजूर 30 साड्या दररोज 6 तास काम करून 24 दिवसात बनवतात. 18 मजुरांनी 36 साड्या. या ठिकाणी 30 साड्या दिल्या होत्या, या ठिकाणी 36 साड्या. काम चेंज झालेलं आहे. काम चेंज असेल तर फॉर्म्युला तो यूज करायचा. प्रश्न आलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला आलेला आहे मागील वर्षी. ठीक आहे, काम चेंज वरती प्रश्न आलेला आहे आणि जेही टाईप आपण अभ्यासले. ठीक आहे, ओके, ठीक आहे. जेही टाईप आपण अभ्यासले सुरुवातीला त्या टाईपवरील सुद्धा तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. 12 आन्सर आलाय का? 25 मजूर 30 साड्या दररोज 6 तास काम करून, साड्या इथं भागेला येतील. 25 मजूर 6 तास काम करून 24 दिवसात करतात. काम आपलं काय? साड्या, म्हणजे वर्क भागेला येईल. बरोबर. 18 मजुरांनी 36 साड्या 20 दिवसात बनवण्यासाठी रोज किती तास काम करावं लागेल, याप्रमाणे मांडणी येईल. ओके, 12 आन्सर आलाय म्हणजे ठीक, बरोबर असेल. 25 गुणिला 6 गुणिला 24 भागीला 30. एक्सला जर आपण बरोबरला घेतला तर एक्सला लागलेली संख्या समोर जाताना भागीला येतील, म्हणजे 18 गुणिला या ठिकाणी 20 येतील. बरोबर, या ठिकाणी गुणिला ही संख्या व्यस्त होईल म्हणजे 36. 18 एका 18, 18 दोन्ही 36. बरोबर. 6 एक 6, 6 पंचे 30, 5 एक 5, 5 5 25, 5 एक 5, 5 चौक 20, 4 एक 4, 4 सक 24, 6 दुनी 12. गुड, 6 दुनी 12 राईट आन्सर आहे. ठीक आहे, 6 दुनी 12 राईट आन्सर आहे. पुढचा प्रकार चांगला आहे आणि हा प्रकारावरील तुम्हाला प्रश्न येतात. हा प्रश्न नाही कोणता येतो? ठीक आहे, अजून हे 2-3 प्रश्न आहे, यांना सोडून घेऊ, नंतर आपण पुढे जाऊ. राईट आन्सर आहे मानसी मॅम. प्रणिता मॅम बरोबर आन्सर आहे. धन्यवाद गजानन सर. नाही तेवढं होतं कव्हर, आपलं बऱ्यापैकी कव्हर होत आहे माझ्या मते तरी, म्हणजे बऱ्यापैकी मी पण कव्हर करून घेतो असं माझं मत आहे. आणि एवढे टाईप पण होत नाही असं मला वाटतं, जेवढे टाईप आपण घेतो. ठीक आहे, तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करून घ्यायची. गजानन सरांनी जी कमेंट केली ती मनापासून ठीक आहे, आभार मानतो. तुम्ही मला असं समजलं. 20 आन्सर आहे का? ठीक आहे. बघा, रोज क्लास असतो पण कालच्या दिवशी थोडा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता, त्यामुळे निघून गेलो. आणि संडेला या ठिकाणी सुट्टी नाही घ्यायची असते पण मला घ्यावी लागते मजबूरन, कारण माझं सर्व शेड्यूल पॅक असतं. एखाद्या दिवशी न झालेलं काम मला संडेला करावं लागतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होतात. हे आन्सर सोडवा बरं. पवार सर आन्सर द्या बरं 0 सेकंदामध्ये. 12 आन्सर आहे का याचा? मागील असेल, त्यांचा डाटा थोडा स्लो चालत असेल. बाकींनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. सागर सर असतील तर म्हणजे जेही आहेत लाईव्ह त्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आन्सर येत नाहीये. ओके ठीक आहे, चालेल चालेल चालेल. आन्सर द्या लवकर. एखाद्या ठिकाणी जर मी सांगितलं अगोदर जर तुम्हाला संख्या दिलेली नाहीये तर संख्या मानून घ्यायची. या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. पुढच्या एखादा प्रश्न असेल की त्या ठिकाणी संख्या दिलेली नसेल, त्या ठिकाणी संख्या तुम्हाला मानावी लागेल. ठीक आहे, चला वेळ खूप झालेला असं वाटतंय मला. मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, तोपर्यंत तुम्ही सुद्धा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. बघू. बघा, 16 मजूर रोज 2 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, या ठिकाणी काम वगैरे दिलेलं नाहीये, सरळ सरळ मांडणी करायची आहे. पुढे दिलेलं काय बघा, तेच काम दिलेलं आहे आपल्याला, तेच काम दिलेलं आहे. जे टाईप आपण पाहिले टाईप चेंज झाला या ठिकाणी. हे जे 2 तास तुम्हाला दिलेले ना, हे 12 तास करा. हे 12 तास करा, 12 तास. चालणार नाही इकडे. हे 12 तास करा, 12 तास. आता सॉल्व्ह करा बरं.
गुड पॉवर सर, ठीक आहे, गुड जॉब. 16 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. जर पूर्वीच्या मजुरांची संख्या 3ची 4 पट व कामाच्या तासांची संख्या 1ची 3 पट केले तर तेच काम किती दिवसात संपेल. जो टायपर आहे तो खूप कमी, माझ्यापेक्षा 6-7 वर्षांनी कमी माझा लहान भाऊ आहे, तो टायपिंग करतो, त्याच्यामुळे टाईप मध्ये मिस्टेक होऊन जाते आणि मला पण एवढा वेळ नसतो की मी क्रॉस चेक करेल. त्याच्यामुळे इथं मी वाचताना सॉल्व्ह करून घेतो. ठीक आहे, तुम्ही खूप समजदार आहात हे मला बरं वाटतं की ठीक आहे मुलं समजदार आहेत म्हणून. चला, 16 मजूर रोज 12 तास काम करून 16 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 15 दिवसामध्ये संपवतात. तेच काम दिलेलं आहे या ठिकाणी, तर ठीक आहे. पुढे काय दिलेलं आहे बघा. पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर पूर्वीच्या मजुरांची संख्या 3चे 4 पट केली. पूर्वीचे मजूर किती होते, 16 मजूर होते. 16 मजुरांची जर आपण 3चे 4 पट केली, 4 1 4 4 चौक 16 4 त्रिक 12, म्हणजे मजुरांची संख्या किती केली त्यांनी, 12 केलेली आहे. सुरुवातीला 16 मजूर होते, 16 मजुरांची संख्या 3चे 4 पट म्हणजे 4 मजूर त्यांना साईडला काढले, फक्त 12 मजूर राहिले. किती, 12 मजूर राहिलेले. 16 मजूर रोज 12 तास काम करून 15 दिवसामध्ये करतात. 12 मजूर कामाच्या तासांची संख्या 1चे 3 पट केली आहे. कामाच्या तासांची संख्या सुद्धा काय केली त्यांनी, 1चे 3 पट करून टाकले. किती तास होते कामाचे, सुरुवातीला 12 तास होते, 12चे 1चे 3 पट केले. 3 1 3 3चे 3 चौक 12, किती, 3 चौक 12. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीचे जे 16 मजूर होते ते मजूर 12 तास काम करायचे. त्यांनी सुरुवातीला आता 16 मजूर होते, 16 मजुरांमधून 4 मजूर कट करून टाकले, 3चे 4 त्यांची संख्या करून टाकली, 3चे 4 पट. त्याच्यानंतर मजूर कमी केले ते गेली. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जे कामाचे तास होते ते सुद्धा जास्त करून टाकले, म्हणजे दिवस कसे लागतील, जास्त लागतील. 12 तास सुरुवातीला काम करायचे, 1चे 3 पट त्यांची केलेली आहे. 3 1 3 3 चौक 12, म्हणजे या ठिकाणी 12 मजूर रोज 4 तास काम करून तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. क्लिअर झालं. बघा आता या ठिकाणी दिवस आहेत ना, ठीक आहे. बघा भागीला घ्या, 16 गुणिला 12 गुणिला 15. एक्सला जर बरोबरला घेतलं तर एक्सला लागलेली संख्या भागीला येईल, म्हणजे 12 गुणिला 4. 4 1 4 4 त्रिक 12, इथे 12 12 कट करा. 4 1 4 4 चौक 16, हे 12 12 कट झाले. 15 चौक 60, 60 आन्सर येईल. पण 60 काय राहील, दिवस राहील. 60 काय राहील, दिवस. 60 दिवसांमध्ये ते काम कंप्लीट करतील. राईट आन्सर दिलाय सर्वांनी. पॉवर सर, प्रणिता मॅम राईट आन्सर आहे, एकता मॅडम ओके, नरेंद्र सर राईट आन्सर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. आता फक्त थोडा चेंज केलेला होता प्रश्न मी या ठिकाणी. प्रश्न येणार नाही पण आला तर सोडायचा नाही. बेसिक पासून आपण हार्ड पर्यंत जातो, त्याच्यामुळे मी थोडेफार हार्ड प्रश्न चेंज करत असतो. जेही प्रश्न बनवतो ते मी स्वतः बनवतो, त्याच्यामुळे वेळ निघून जातो. 2-3 तास लागून जातात. 2 तास तरी ठीक आहे, 25-30 प्रश्नांसाठी. 50 मजूर रोज 6 तास काम करून 7 दिवसात 30 खेळणी बनवतात. 25 मजुरांनी रोज 12 तास काम करून 90 खेळणी किती दिवसात बनवतील. या ठिकाणी खेळणी म्हणजे काम आहेत, काम चेंज झालेलं आहे. या ठिकाणी जो फॉर्म्युला अगोदर यूज केला होता तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. ठीक आहे, तो प्रश्न मध्ये आला कसं काय ते समजलं नाही. 50 मजूर 6 तास काम करून 7 दिवसांमध्ये 30 खेळणी बनवतात. पहिलं काम बरोबर. दुसरं बघा, 25 मजूर रोज 12 तास काम करून किती दिवसामध्ये, 1 दिवसामध्ये 90 खेळणी बनवतील. क्लिअर झालं. याप्रमाणे तुमची मांडणी येईल. ओके ठीक, माफी असावी या ठिकाणी, चालेल. 21 आन्सर आलाय का. एक्स ला बरोबरला घेतो, 50 गुणिला 6 गुणिला 7 भागीला 30. एक्स ला बरोबरला घेतला, अंशी स्थानची संख्या छेदस्थानी येईल, छेदस्थानची संख्या अंशी स्थानी जाईल, गुणिला 90 आणि या ठिकाणी गुणिला 25 भागीला 12. भाग द्या. 25 1 25, 25 दुनी 50, 30 1 30, 30 त्रिक 90, 6 1 6, 6 दुनी 12, बे 1 बे, हा बे 1 बे, 7 त्रिक 21. 21 आन्सर राईट आहे. 21 राईट आन्सर आहे. गुड, सर्वांनी राईट आन्सर दिलाय. गुड. शिवराज सर, पवार सर, प्रणिता मॅम राईट आन्सर आहे. नरेंद्र सर, सर्वांचं राईट आन्सर आहे. गुड. पुढचा प्रश्न बघू आपण आता. सर्वांना समजताय म्हणजे आपल्याला सांगायची काही आवश्यकता नाही, मला टेन्शन नाहीये. हा प्रकार येतो तुम्हाला. पहिला सोपा प्रश्न घेतलाय, दुसराही कदाचित सोपा असू शकतो, तिसरा थोडा ऍडव्हान्स प्रश्न आहे.
तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला अगोदर सैनिक पण देऊन ठेवलेले, सैनिक देऊन ठेवलेले. असा प्रश्न आलेला नाही पोलीस भरतीमध्ये की सुरुवातीचे सैनिक दिलेले नाहीयेत, पण आला तर सोडायचा नाही. प्रश्न येईल तर असाच येईल. ओके, ठीक आहे. हा प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर विचारतो. आता लक्षात आलं? लाईव्ह मध्ये नाही, ऑफलाईनला बोलतो. ठीक आहे. आणि जर तुम्ही नवीन आहेत, मी तुम्हाला परत एक वेळा सांगतो, माझे पूर्ण सुरुवातीपासून व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. फायदा नाही, खूप जास्त फायदा होईल तुम्हाला. आणि बऱ्यापैकी मी बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत गेलेलो आहे. सुरुवात माझी बेसिक पासूनच असते प्रश्नाला, आणि ॲडव्हान्स मध्ये एंडिंग करतो. ठीक आहे. तर एक वेळा बघून घ्या. जर वेळ वगैरे भेटला, टाइम कमी असेल तर स्पीड जास्त लावून द्या. ठीक आहे व्हिडिओमध्ये. आणि जर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला प्रश्न निर्माण झाला, मी तुम्हाला सांगितलं टेलिग्राम चॅनलला माझा नंबर आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा. नाहीतर या ठिकाणी तुमच्याने जर प्रॉब्लेम म्हणजे एखादा प्रश्न नाही सॉल्व्ह झाला तर मला मेसेज करायचा. मी सुरुवातीला नंबर खूप मुलांना देऊन ठेवलेला आहे आणि लाईव्ह क्लासमध्ये पण सांगितलेलं आहे. माझा नंबर आहे 87 66 57 14 67. जर काही खूप प्रॉब्लेम झाला किंवा एखादा प्रश्न नाही सॉल्व्ह झाला तर मला कमेंट करायचा, मेसेज टाकून द्यायचा की असा असा प्रश्न आहे वगैरे. मी जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे. 30 आन्सर आलाय का? चला सॉल्व्ह करू आता याला. बघा, एका किल्ल्यात 200 सैनिक आहेत. आन्सर आलाय म्हणजे या ठिकाणी बरोबर असेल तुमचा. ठीक आहे. कोणाचा आन्सर आलेला आहे? 30. ओके. बाकीच्यांनी पण आन्सर देण्याचा प्रयत्न करा. आता याला कसं सॉल्व्ह करायचं बघा, समजून घ्या. या ठिकाणी एका किल्ल्यात 200 सैनिकांना 40 दिवस पुरेल एवढे जेवण सामग्री आहे. एका किल्ल्यामध्ये 200 सैनिकांना 40 दिवस पुरेल एवढी जेवण सामग्री आहे. म्हणजे 200 या ठिकाणी सैनिक आहे आणि त्यांना 40 दिवस पुरेल एवढी जेवण सामग्री आहे. क्लिअर झालं? मग या ठिकाणी समजून घ्या की एखादा सैनिक एका दिवसाला 1 किलो जेवण करतोय. एका दिवसाला 1 किलो जेवण करतोय. तर या ठिकाणी 40 दिवस ते अन्न पुरतंय. मग यांचा जर गुणाकार केला तर 4 दुनी 8 आणि 3 शून्य जसे तसे 8000 किलो ते धान्य असेल. आणि एक सैनिक एका दिवसाला 1 किलो खातोय. 1 किलो एका दिवसाला खातोय. 200 सैनिक प्रत्येक दिवसाला 200 किलो अन्न खाताय. तर ते अन्न 40 दिवस पुरेल. टोटल अन्न किती आहे? 8000 किलो. पुढे प्रश्नामध्ये काय दिलाय? पण 10 दिवसानंतर 50 सैनिक किल्ला सोडून गेले. किती दिवसानंतर? 10 दिवसानंतर 50 सैनिक किल्ला सोडून गेले. तर शिल्लक अन्न राहिलेल्या सैनिकांना म्हणजे शिल्लक सैनिकांना किती दिवस पुरेल? आता या ठिकाणी 10 दिवसानंतर 50 सैनिक किल्ला सोडून गेलेले. 10 दिवस होऊ दिले, त्यानंतर 50 सैनिक गेलेले. पण या ठिकाणी सुरुवातीपासून जे 10 दिवस तुमचे झालेले, हे जे 200 सैनिक होते हे 10 दिवस राहिले. ठीक आहे. त्यानंतर त्यांचा प्लॅन चेंज झाला. त्यानंतर 50 सैनिक त्या 200 सैनिकांमधून बाहेर गेले. पण या ठिकाणी हे जे 200 सैनिक आहे, या 200 सैनिकांनी 10 दिवस जेवण केलं असेल. 10 दिवस जेवण केलं असेल आणि 10 दिवसानंतर 50 सैनिक किल्ल्यामधून गेलेले. क्लिअर झालं? मग या 200 सैनिकांनी 10 दिवस जेवण केलेलं आहे. 200 गुणिले 10 2000 किलो जेवण होईल. सुरुवातीला 8000 किलो जेवण होतं. 2000 मायनस करा, राहिले किती? 6000 किलो अन्न धान्य त्या ठिकाणी किल्ल्यामध्ये शिल्लक आहे. क्लिअर झालं? 6000 या ठिकाणी किलो अन्न त्या किल्ल्यामध्ये शिल्लक आहे. 6000 किलो. प्रश्नामध्ये आता पुढे काय दिलाय? 50 सैनिक गेलेले. 50 सैनिकांना आपण जाऊ देऊ. 200 सैनिक होते, 50 सैनिक गेलेले. राहिले किती सैनिक? 150 सैनिक. किती? 150. अन्न किती शिल्लक आहे या ठिकाणी? 6000 किलो. 6000 किलो 150 सैनिकांना किती दिवस पुरेल? 0 0 कट 15 1 15 15 चौक 60. हा शून्य जसा तसा 40 दिवस तुमचा राईट आन्सर आहे. 40 दिवस तुमचा राईट आन्सर आहे. कोणाला नाही समजलं मला सांगा बरं. ज्याला नाही समजलं असेल त्याने सांगा, मी सांगायला तयार आहे. ठीक आहे. खूप सोपा प्रश्न आहे हा. ठीक आहे. आणि याच्यावरची जर ट्रिक तुम्हाला सांगितली ना, तुम्ही मलाच अजून प्रश्न लगेच स्क्रोल डाऊन करायला लावाल. म्हणजे मी ट्रिक वगैरे सांगेल, प्रश्न न वाचता तुम्ही स्पीड मध्ये सोडवाल आणि मला ते तकलीफ होऊन जाईल. तुम्हाला समजलं असेल तर सांगा, नाही समजलं असेल तर मी परत एक वेळा सांगायला तयार आहे. ठीक आहे. समजलं का?
ठीक आहे, एकदा सांगतो, इकडे लक्ष द्या. 200 सैनिकांना 40 दिवस या ठिकाणी अन्न पुरेल, प्रश्नामध्ये देऊन ठेवलंय. मग 200 सैनिकांना 40 दिवस पुरेल एवढं अन्न असेल. गुणाहार केला, या ठिकाणी एक सैनिक एका दिवसाला 1 किलो अन्न खातो. एक सैनिक एका दिवसाला 1 किलो अन्न खातो. 40 दिवस जर त्यांना पुरतो या ठिकाणी, तर मग यांचा गुणाहार केला तर 8000 किलो अन्न आलं. 8000 टोटल किल्ल्यामध्ये अन्न असेल. एक दिवसाला एक किलो एक सैनिक एका दिवसाला 1 किलो अन्न खातोय, तर 200 किलो अन्न रोज संपत आहे. या ठिकाणी 40 दिवस त्यांना 8000 किलो अन्न पुरेल. क्लिअर झाला. आता पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलंय बघा. पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, या ठिकाणी 10 दिवसानंतर 50 सैनिक किल्ला सोडून गेले. किती दिवसानंतर? 10 दिवसानंतर किल्ला सोडून गेले. तुमच्या घरी जर 200 व्यक्ती पाहुणे आले, ते जर 10 दिवसानंतर गेले, 50 सैनिक त्यातील 50 व्यक्ती वगैरे, त्यांनी जे 200 सुरुवातीला आले होते त्यांनी 10 दिवस जेवण तर केलं असेल, बरोबर. मग या ठिकाणी किल्ल्यामध्ये 200 सैनिक होते, ते 10 दिवसानंतर त्यातील 50 सैनिक गेलेले. या 200 सैनिकांनी 10 दिवस जेवण तर केलं असेल. 10 दिवसानंतर 50 सैनिक गेलेले. क्लिअर झाला. मग या 200 सैनिकांनी 10 दिवस किती जेवण केलेले ते बघा. 2000 किलो अन्न खाल्लेलं आहे. 8000 किलो मधून 2000 किलो अन्न वजा केलं तर राहिले किती? 6000 किलो अन्न बाकी किल्ल्यामध्ये. ठीक आहे, 6000 किलो अन्न किल्ल्यामध्ये बाकी. आणि आता 10 दिवसानंतर किल्ल्यामध्ये सैनिक किती आहे? 50 सैनिक गेलेले. 50 सैनिक गेलेले. 200 सैनिकांपैकी राहिले किती? 150 सैनिक. 6000 किलो अन्न शिल्लक आहे, 150 सैनिक बाकी आहे. तर 6000 किलो 150 सैनिकांना किती दिवस पुरेल? 0 कट करा, 15 1 15, 15 चौक 60, हा 0 जसा तसा 40 दिवस त्यांना अन्न पुरेल. क्लिअर सांगा. आता समजलं की नाही समजलं? नाही तर परत एक वेळा सांगतो, ऑफलाईन मध्ये असले असते तर मार दिला असता. ठीक आहे, समजलं? एवढे प्रश्न घ्यायचे सुरुवातीला. मी अजून पोलीस भरतीचे प्रश्न काढून आणलेले, माझ्या मते खूप वेळ होऊन जाईल. ठीक आहे, आता बघा याच्यावरची ट्रिक. याच्यावरची ट्रिक बघा आणि ते ट्रिक बघल्यानंतर मला प्रश्न स्क्रोल डाऊन करू द्या. ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवणार नाही, मला गॅरंटी ना. ट्रिक सांगल्यानंतर प्रश्न सोडवणार नाही, ट्रिकने सॉल्व्ह करा. बघा आता ट्रिक कशी आहे. ट्रिक कशी या ठिकाणी मला एक वेळा इकडे बघू द्या. इकडे बघा आता ट्रिक कशी आहे. ठीक आहे, मी एक अगोदर इकडे करून घेतला. ओके, लक्ष द्या ट्रिक कशी. आता सुरुवातीला असलेले सैनिक किती आहेत? 200. सुरुवातीला असलेले सैनिक घ्या, गुणीला टोटल दिवस किती आहे? किती दिवस आहेत? 40. आणि 10 दिवसानंतर सैनिक गेलेले, म्हणजे 40 मधून 10 गेले, राहिले किती? 30. किती राहिले? 30. गुणीला घ्या. सुरुवातीचे सैनिक गुणीला 40 दिवस अन्न पुरेल. 10 दिवसानंतर गेलेले किंवा 10 दिवसानंतर आलेले वजाबाकी करा. किती राहिले? 30 गुणीला. आता या ठिकाणी 200 मधून 50 सैनिक गेलेले, राहिले किती? 150 सैनिक. भागाकार गुणाकार करा. 0 कट, 3 1 3, 3 5 15, 5 1 5 चौक 20, 0 जसा तसा 40 दिवस तुमचं आन्सर येईल. क्लिअर झालं का? 40 दिवस तुमचं आन्सर येईल. ट्रिक समजली? ठीक आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून या पद्धतीने सांगितलं. पण आता तुम्ही ट्रिक अप्लाय करू शकता. ट्रिक समजली का तुम्हाला? सुरुवातीचे सैनिक घ्या, गुणीला राहिलेले दिवस. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी भागीला राहिलेले सैनिक. 0 कट, 3 1 3, 3 5 15, 5 1 5 चौक 20, 0 जसाचा तसा. क्लिअर? आता पुढचा प्रश्न देतोय, तर प्रश्न त्याला सॉल्व्ह करा. पुढचा प्रश्न सॉल्व्ह करा. मला गॅरंटी तुम्ही हा प्रश्न आता ट्रिकने सॉल्व्ह करा. मला फक्त स्क्रोल डाऊन करायचं काम राहिलं आता. ठीक आहे, 9:30 वाजून गेले. एका वसतिगृहात 400 विद्यार्थ्यांसाठी 20 दिवस सामग्री होती, म्हणजे पुरेल एवढी सामग्री आहे. 10 दिवसानंतर अजून 100 विद्यार्थी वसतिगृहात आल्याने जेवण सामग्री किती दिवस पुरेल? सॉल्व्ह करा.
8 आन्सर आलेलं आहे का? ठीक आहे, बघा ट्रिक तुम्हाला सांगितली, माझ्यामध्ये ट्रिकने सॉल्व्ह करतो मी, नाहीतर इथं काही नाही, कॅल्क्युलेशन करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो, पण राहू द्या, वेळ होऊन जाईल अजून. ठीक आहे, एका वसतिगृह 400 विद्यार्थ्यांसाठी 20 दिवस पुरेल एवढे जेवण सामग्री आहे. टोटल सुरुवातीचे विद्यार्थी, ठीक आहे, 20 दिवस दिलेले सुरुवातीला, नंतर 10 दिवस दिलेले, 20 मधून गेले 10, राहिले किती? 10 दिवस. भागीला 400 विद्यार्थी सुरुवातीला होते, अजून त्या ठिकाणी काय वसतिगृहामध्ये विद्यार्थी आलेले, कमी झालेले आहेत का? नाही आलेले, म्हणजे प्लस 400 आणि 100 किती आले? 500, भागीला 500, 2 0 2 0 कट, 5 1 5, 5 2 10, 4 2 8 राईट आन्सर असेल. जर तुम्ही त्या पहिल्या पद्धतीने सुद्धा सोडवलं तर 8च आन्सर येईल. पहिल्या पद्धतीने जर सोडवलं कॅल्क्युलेशन करून तरी 8च आन्सर येईल, पण आपल्याला या ठिकाणी सोडवायची पद्धत दाखवायची नाही, कमी वेळेमध्ये आन्सर सोडून पुढे जायचं. ठीक आहे, चालेल, जाऊ पुढे. समजलं असेल, सोडून सांगू की जाऊ पुढे? लगेच सांगा मला, लवकर जावं लागेल, या ठिकाणी वेळेचा अभाव आहे. ठीक आहे, चला पुढे. ठीक आहे, आता आपण सुरुवातीच्या प्रश्नांना जाऊ. हे तुम्हाला पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहे. ठीक आहे, एवढ्या स्पीडमध्ये आन्सर द्या ना की माझं वाचणं झालं नाही पाहिजे, तेवढा अगोदर तुमचा आन्सर आला पाहिजे. ठीक आहे, खूप स्पीडमध्ये. आता कारण आपण सर्व टाईप वगैरे अभ्यासलेले, तर आन्सर काढण्यामध्ये काही वेळ लागणार नाही माझ्या मते. तर पहिला प्रश्न आहे, 20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? अहमदनगर जिल्हा पोलीसला प्रश्न आहे. सारखे सारखे एवढे प्रश्न विचारून ठेवलेले आहे, हे सेम, त्यातील फक्त मोजके प्रश्न घेतलेले आहे. ठीक आहे, त्यातील खूप मोजके प्रश्न घेतलेले आणि थोडे 1-2 प्रश्न थोडा वेगळा सुद्धा आणलेला आहे. प्रश्न बघा, हे रूपांतरावरील खूप महत्वाचं होतं, सर्व टाईप यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी, त्याच्यामुळे खूप उशीर पण लागलेला आपल्याला, पण ठीक आहे, समजलं पाहिजे तुम्हाला. 20 गुणिले 6 गुणिले 15 बरोबर 15 गुणिले 8 गुणिले x. सरळ सरळ या ठिकाणी 20 गुणिले 6 भागीला घेऊन घेतो, गुणिले 15 भागीला 15 गुणिले 8, 15 15 कट होतील, 4 2 8, 4 25, बे 1 बे, बेत्रिक 7 3 5 15 राईट आन्सर येईल. 15 राईट आन्सर आहे तुमचा. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता एवढ्या स्पीडमध्ये आन्सर द्या ना की मला प्रश्न वाचताना एंडिंग झाली नाही पाहिजे. हरीने रोज 5 तास काम करून याप्रमाणे 8 दिवस काम केले, रामने रोज 4 तास याप्रमाणे 12 दिवस काम केले, दोघांना मिळून 8,880 रुपये मजुरी मिळाली, तर रामला किती रुपये मिळाले? रायगड जिल्हा पोलीसला प्रश्न विचारला 2023 मध्ये. ठीक आहे, चला सॉल्व्ह करा. सर्वांनी उद्या दिवशी लाईव्ह हजर राहा, रेल्वे प्रकरण स्टार्ट होईल, बेसिकला हजर राहा, नाही राहिले तर काही हरकत नाही, परत एक वेळा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे बघून घ्या व्हिडिओ. हरी हा दिलेला आहे, हरी, त्याच्यानंतर राम दिलेला आहे. आता हे समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, हरीने 5 दिवस रोज काम केलेलं आहे, 8 दिवस काम केलेलं आहे, 5 तास रोज 8 दिवस, 8 पंचे 40. त्याच्यानंतर रामने 4 तास काम केलेलं आहे, 12 दिवस. ठीक आहे, 12 चोक 48. लक्ष द्या इकडे, आता लक्ष द्या. हरीने 5 तास काम केलेलं आहे, 8 दिवस, रामने 4 तास काम केलेलं आहे, 12 दिवस. टोटल त्यांनी काम किती केलेलं आहे? याने केलेलं आहे 40 काम, याने केलेलं आहे 48 काम. या कामासाठी त्यांना मजुरी किती मिळालेली आहे? 880 रुपये. दोघांना मिळून मजुरी दिलेली आहे, दोघांना मिळून काम किती झालं चेक करा. 40 आणि 48 किती झाले? 88 काम. 88 काम बरोबर 880 रुपये दिलेले. एकाची व्हॅल्यू काढायची 88 कट होईल, 0 म्हणजे 10 व्हॅल्यू येईल. किती येईल? 10 व्हॅल्यू येईल. मग याला मिळतील 400 रुपये, याला मिळतील 480 रुपये. कोणाचं विचारलंय? रामचं. रामला 480 रुपये मिळाले. क्लिअर झालं असेल अशी आशा करतो. सांगा बरं लवकर, समजलं की नाही समजलं? गुड. ठीक आहे, पवार सर राईट आन्सर दिलेला आहे. तुम्हाला समजलं का? प्रणिता मॅम, एकता मॅम समजलं का तुम्हाला? मानसी मॅम, एकता मॅम समजलं का तुम्हाला? ठीक आहे, चला पुढे जाऊ. राईट आन्सर. पुढचा प्रश्न आहे, सिंधुदुर्गला विचारलाय. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तेच काम 16 मजूर येईल. हा प्रश्न स्किप करायला. पुढचा प्रश्न घ्या. 33 माणसे एक काम, हा प्रश्न सॉल्व्ह करा. तो प्रश्न येईल तुम्हाला, स्किप करा त्याला. ठीक आहे, 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 203 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? सॉल्व्ह करायला. संख्या दिली नाही, प्रत्येक विद्यार्थ्याला मी तुम्हाला सांगितली संख्या दिली नाही, संख्या पकडून घ्यायची. जर नाही पकडता येत तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगेल आता, ते पण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता तुम्ही. 18 आन्सर आला का? गुड.
अटेन्शन, इकडे लक्ष द्या. 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. 36 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. दिवस माहित नाही आपल्याला, दिवस माहित नाही. दिवस असं या ठिकाणी घ्या की छेदस्थान संख्येला त्या संख्येला भाग गेला पाहिजे. छेदस्थानची संख्या म्हणजे काय असते, एकूण टोटल असते. जसे की तुम्हाला 10वीला 66% पडले. किती? 66% पडले, बरोबर. टक्के चिन्ह म्हणजे छेदस्थानी 100, म्हणजे 100 पैकी किती पडले तुम्हाला? 66% पडलेले. 100 पैकी किती पडलेले? 66% पडलेले. आता ही गोष्ट लक्षात ठेवा, इथं अप्लाय करेल मी. ही टक्क्यांची गोष्ट लक्षात ठेवा, इकडे अप्लाय करेल मी. अशी संख्या या ठिकाणी घ्या. काही दिवस दिलेले नाही, दिवस मानून घ्या. दिवस 15 घ्या. अशी संख्या घ्यायची ज्याच्याने छेदस्थानच्या संख्येला भाग गेला पाहिजे. आता 36 माणसे या ठिकाणी काही दिवस म्हणजे मी 15 पकडले. 15 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करताय. 15 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करताय. जर दिवसांची संख्या 203 केली, दिवस किती पकडले? 15. यांची संख्या 203 केली. 3 1 3, 3 5 15, 5 2 10. यांची संख्या 10 केली तर या ठिकाणी किती माणसे कामावर घ्यावे लागतील? या ठिकाणी किती माणसे म्हणजे या ठिकाणी माणूस दिलेले आहे आणि ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असं अगोदर काढून घ्या. ठीक आहे, असं अगोदर काढून घ्या. या ठिकाणी किती दिवस दिलेले? दिवस जर आपल्याला दिलेले 10 दिवसांमध्ये ते काम करतायत तर या ठिकाणी दिवसांची संख्या 10 दिलेली. 10 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करायचं आहे. किती माणसे या ठिकाणी आपल्याला लागतील? क्रॉस गुणा हा तेच काम दिलेलं आहे. काम इथं दिलेलं नाही, मेन्शन नाही कामाचं. काम जर मेन्शन नाही केलंय तर तेच काम पकडायचं. म्हणजे या ठिकाणी 36 गुणिला 15 भागीला 10 x ला बरोबरला घेतला. ठीक आहे. 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 2 1 2, 18 दुनी 36. 18 त्रिक किती झाले? 54 झाले. 18 त्रिक किती झाले? 54 झाले. किती? 54. ऑप्शन क्रमांक ए राहील 54. ऑप्शन क्रमांक ए राहील 54. समजून घ्या या ठिकाणी, बरोबर. प्रश्नामध्ये काय दिलंय? किती माणसे कामावर घ्यावी लागतील? अगोदर 36 माणसे त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत. ठीक आहे, 36 माणसं ऑलरेडी आहेत. त्यांना ते काम 10 दिवसांमध्ये करायचं आहे. ते काम 15 दिवसांमध्ये करताय ना, 10 दिवसांमध्ये काम करायचं आहे. 36 माणसे ऑलरेडी आहेत. 54 या ठिकाणी 54 आन्सर आलेला आहे ना. त्यांना किती दिवस? 0 राहिले किती? 2. 18 त्रिक 54 होतात ना, बरोबर. 20 माणसे कामावर घ्यावी लागतील त्यांना. 20 माणसे कामावर घ्यावी लागतील. 18 त्रिक 54 36, सॉरी तेच. ठीक आहे, बघा 54 मधून 36 गेले, राहिले किती? 14 मधून 6 गेले, 8 राहिले. 5 मधून 4 गेले, 18. 18 माणसे त्यांना कामावर घ्यावे लागतील. 18 आन्सर राईट आहे. 18 आन्सर राईट आहे. ठीक आहे, समजलंय? पुढे बघा. आता याला दुसऱ्या स्टेपने कसं सॉल्व्ह करता? याला दुसऱ्या स्टेपने कसं सॉल्व्ह करता ते बघा. मी काय सांगितलं तुम्हाला? हे जे टक्के दिलेले आहे तुम्हाला 10वीला 100 पैकी किती पडलेले? छेदस्थानची संख्या तुमची पूर्ण संख्या असते. छेदस्थानची संख्या तुमची पूर्ण संख्या असते. आता या ठिकाणी बघा, एकूण दिवस वगैरे दिले नाही ना, तर दिवस या ठिकाणी देऊन ठेवलेले. यांची संख्या तुम्हाला 203 करायची, म्हणजे 3चे 2 करायचे. मग या ठिकाणी हे बघा, 36 माणसे या ठिकाणी 36 माणसे काही दिवसात करताय ना, ते 3 दिवसामध्ये काम करताय. 36 माणसे काही दिवसांमध्ये काम करताय ना, छेदस्थानची संख्या म्हणजे पूर्ण संख्या 100 पैकी पकडली तर. ठीक आहे, तर या ठिकाणी 36 माणसे 3 दिवसामध्ये ते काम करताय. तर या ठिकाणी 2 दिवसांमध्ये काम करायचं आहे, तर किती माणसे कामावर घ्यावी लागतील? क्लिअर झालं? ओके. आता बघा, सॉल्व्ह करा. एक्स ला लागलेली संख्या भागीला जाईल, म्हणजे 36 गुणिला 3 भागीला 2. 2 1 2, इथं 18 येतील. 18 त्रिक 54, तेच आन्सर आलाय. 54 मधून 36 मायनस करा, 18 तुमचं आन्सर येईल. 203 असो, 305 असो, पॉईंट असो, घाबरायचं नाही. ठीक आहे, स्टेप बाय स्टेप जे दिलेलं आहे त्याप्रमाणे मांडणी करायची. नाही समजत आहे, सर्वात शेवटचं तिथं संख्या ठेवा. संख्या ठेवून जर नाही समजत आहे, ऑप्शन उचला. ऑप्शन हे शेवटचं ब्रह्मास्त्र आहे. चला पुढे जाऊ. आता सर्वांना समजलं का? सांगा रे लवकर. रात्र पण होते, तुमचा झोपायला पण वेळ होत असेल. ठीक आहे, प्रश्न भरपूर असतील, शॉर्टकट मारावी लागेल. जर 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील? काम चेंज झालेलं आहे. मांडणी कशी येईल तुम्हाला सांगितलेली मी. अरे यार, ठीक आहे, थांबा. हा प्रश्न आहे तुमचा. आला प्रश्न, आला. काम चेंज झालेलं आहे, मांडणी व्यवस्थित करा. चला बघा, 16 कामगार, साड्या दिलेल्या. साड्या म्हणजे काम छेदस्थानी भागीला काम घ्या, 21 दिवसात पूर्ण करतात.
तर 200 साड्या म्हणजे 200 काम भागीला घ्या, 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील, ही मांडणी तुमची राहील. बरोबर. आता या ठिकाणी 16 गुणिला 21 हे एवढ्या स्पीडमध्ये याच्यासाठी सांगतो की तुमचे एवढे सर्व टाईप झालेले, जे टाईप तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले ते सर्व मी घेऊन टाकलेले, त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स घेतलेले. ठीक आहे. भागीला 100 एक्सला बरोबरला घेतला तर एक्सला गुणीला असलेली संख्या समोर जाताना भागीला जाईल, ही संख्या अंशस्थानी जाईल, छेदस्थानची संख्या गुणीला 200, 2 शून्य 2 शून्य कट, बे एक बे बेसक 12, 3 दुनी 6, 3 7 21, बे एक बे 8 16, 8 7 किती झाले 56 झाले. किती झाले 56 राईट आन्सर आहे. 56 राईट आन्सर आहे आणि बरोबर आन्सर दिलाय. गुड 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 गुड. ठीक आहे. चला पुढे चला. एक व्यक्ती एक दिवसाला, आता हे तोंडी आन्सर द्या. हा प्रश्न विचारला होता मी ऑफलाईन मध्ये, दुसरीकडे गेलो होतो तेव्हा. एक व्यक्ती एका दिवसात एक खड्डा खोदायला 100 व्यक्तींना 100 खड्डे, एक व्यक्तीला एका दिवसात एक खड्डा खोदतो तर 100 व्यक्तींना 100 खड्डे खोदण्यासाठी किती दिवस लागतील. गुड. आता बघा पवार सर, मला माहिती त्यांचे जे रेग्युलर असतात ना त्यांचे कॅपॅसिटी ते घरी असतील बघ, मला माहिती की प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये किती कॅपॅसिटी. तोंडी आन्सर देण्याचा प्रयत्न करा. नंबर सिस्टम तुमचं झालेलं आहे, चांगल्या पद्धतीने मी केलेलं आहे. ठीक आहे. बघा सर्वात मोठी, लक्ष द्या इकडे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांच्यातील फरक सांगा बरं मला लवकर. माझे जे विद्यार्थी आहे ते आन्सर करतील लवकरात लवकर. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या, सर्वात लहान धन पूर्णांक, ठीक आहे, आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक यांच्यातील फरक सांगा. यांच्यातील फरक सांगा पवार सर. ठीक आहे. बाकीचे पण सांगा लवकर. संख्याच माहित नसतील तुम्हाला माझ्या मते तर आन्सर देण्याचा प्रयत्न करा लवकर. झिरो झिरो झिरो. परीक्षेमध्ये प्रश्न आला ना त्याचा आन्सर तुम्हाला झिरो द्यायचा आहे. परत तुम्हाला एक वेळा सांगतो काय द्यायचंय, 0 त्याचा आन्सर राहील. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या, सर्वात लहान धनपूर्णांक संख्या -1, ठीक आहे, आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आणि सर्वात लहान धनपूर्णांक संख्या 1 आहे. किती आहे? 1 आहे. बरोबर. मग 1 मधून जर 1 गेला तर राहिले किती? 0. त्याचा आन्सर 0 येईल. पोलीस भरतीला जर प्रश्न आला तर आन्सर 0 द्या, आला तर काय उत्तर द्या? 0 द्या. क्लिअर झालं? या ठिकाणी अशी मांडणी येणार नाही. एक विद्यार्थ्याचं असं म्हणणं होतं, मी बाकीच्यांना पण सांगून देतो. ठीक आहे. सर्वात मोठी धनपूर्णांक संख्या 1 याप्रमाणे आहे. ठीक आहे. यांच्यातील फरक विचारलाय तर वजा येईल. फरक म्हणजे वजा बाकी. आणि या ठिकाणी -1 याप्रमाणे येतील. ठीक आहे. मग हे 1 बाहेर येताना मायनस मायनस प्लस होतील. मग 1 + 1 किती होतील? 2. मग यांच्यातील फरक 2 येईल का सांगा बरं लवकर. बाकीचे पण सांगा. एक विद्यार्थी होता माझा, ठीक आहे, त्यांनी मला याप्रमाणे सांगितलं होतं. 2 आन्सर येईल की 0 आन्सर राईट आन्सर आहे सांगा बरं. पुढे जायचंय आपल्याला, पटकन सांगा लवकर. दोन आन्सर नाही येणार का? बाकीचे पण आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्याचा आन्सर फक्त आणि फक्त 0 येईल. क्लिअर झालं? अगोदर पोलीस भरतीला हा प्रश्न आलेला आहे, त्याच्यासाठी मी सहज तोंडी विचारला होता. ठीक आहे. आन्सर 2 किंवा 1y XYZ काही द्यायचं नाही, -2 वगैरे. त्याचा आन्सर सरळ 0 राहील. 5 व्यक्ती दररोज 8 तास काम करून एक कामाला 4 दिवसात पूर्ण करतात. जर 4 व्यक्तींनी रोज 5 तास काम केले तर सदरचे काम म्हणजे तेच काम सॉल्व्ह होईल. हा प्रश्न सोडा याला. एक काम 10 व्यक्ती 5 दिवसांमध्ये पूर्ण करतात तर तेच काम 2 व्यक्ती किती दिवसांमध्ये करतील? सॉल्व्ह होईल. आपण पुढचा प्रश्न घ्या. 10 मजूर 7. आता हा प्रश्न सॉल्व्ह करा बघा. तेच काम दिलेलं आहे म्हणून स्किप करतोय कारण येईल तुम्हाला. ठीक आहे. येऊन जाईल तो प्रश्न. जगातला सर्वात सोपा प्रश्न राहील तो. 10 मजूर 7 दिवसात 14ची खेळणी करताय. 8 मजूर चेंज झालेले म्हणजे काम पण चेंज होईल.
राईट आन्सर त्याचं 0 आता आपण इकडे येऊ, प्रश्नाकडे येऊ. ठीक आहे. तर 8 मजूर, 8 गुणिला 3 किती खेळणी म्हणजे x काम आहे. बरोबर. x ला लागलेली संख्या या ठिकाणी, x ला जर इकडे आला तर x गुणिला होईल. x ला लागलेली संख्या समोर जाताना भागी राहते. x इकडे घ्या. x जर इकडे घेतला तर इकडे 10 इकडे x गुणिला होऊन जाईल. ठीक आहे. तर या संख्येला समोर जाताना भागीला जाऊ द्या, या संख्येला अंशस्थानी जाऊ द्या. 8 गुणिला 3 गुणिला 1400. ठीक आहे. x समोर जाईल इकडे, परत x ला बरोबर घेऊ, इकडे 10 गुणिला 7 होते. 0 0 गट, 7 1 7, 7 2 14 राहिला 20 राहिले. किती राहिले? 20 राहिले. 8 1 24, 24 2 48, 480 राईट आन्सर आहे. 480 राईट आन्सर आहे. गुड गुड जॉब. ठीक आहे. चला, हुशार आहेत तुम्ही खूप. किती बाकी अजून? ठीक आहे. एक भिंत बांधण्यास 6 मजूर 14 दिवस लावतात. काही कारणामुळे 2 मजूर निघून गेले तर उरलेले मजूर ते काम किती दिवसात पूर्ण करतील? सॉल्व करायला, सॉल्व करा. हा, आन्सर द्या याचा लवकरात लवकर. जवळपास 10 सेकंद खूप झाले. 21 आहे का? चला ठीक आहे, बघू. बघा, पवार सर आन्सर करा बरं लवकर. बाकींनी पण आन्सर करा लवकर. एकता मॅम आन्सर करा बरं. एकवीस. ओके ठीक, आन्सर 21 असेल. 6 मजूर 14 दिवसात एक भिंत बांधतात. ठीक आहे. काम आपल्याला या ठिकाणी मेन्शन बघा, हे समजून घ्या. या ठिकाणी काम काढू एक मध्ये आपण बघितलेलं 21 आन्सर राईट असेल. उरलेले मजूर दिलेले आहे, उरलेलं काम वगैरे दिलेले नाही, काम तेच आहे. मेन्शन केलेलं नाही या ठिकाणी की काम वगैरे चेंज झालेलं आहे, काम तेच आहे. 6 मजूर 14 दिवसामध्ये करताय. काही कारणामुळे 2 मजूर निघून गेले, 2 मजूर गेले, राहिले किती? 4 मजूर. 4 मजूर ते काम किती दिवसांमध्ये करतील? म्हणजे 6 गुणिला 14 भागीला 4. बेदुनी 4, बेत्रिक 6, बे 7 14, 7 21 राईट आन्सर असेल. गुड जॉब. साताऱ्याला विचारलाय तो प्रश्न. ठीक आहे. चला पुढे जाऊ. अजून बस शेवटचा प्रश्न आहे. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात जर दिवसांची संख्या 203 केली. सेम प्रश्न आहे बघा, मी अगोदर पण सॉल्व्ह करून दाखवला हा प्रश्न. एकतर या ठिकाणी छेदस्थानची संख्या पकडून घ्यायची, नाहीतर मग या ठिकाणी संख्या मानायची, अशी संख्या मानायची जी छेदस्थानच्या संख्येने भाग जाईल. काय दिलेलं आहे? 203 दिलेलं आहे ना. 15 दिवस पकडा, 9 दिवस पकडा, काही पण पकडा. ठीक आहे. 42 का? राईट. गुड. स्पीड खूप चांगली आहे. विमानाची जी स्पीड असते ॲव्हरेज ती असते 998 ते 1000 किलोमीटर पर आवर. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपला स्पीड ठेवायची. ठीक आहे. 28 माणसे एक काम काही दिवसात पूर्ण करतात. छेदस्थानची संख्या या ठिकाणी दिवस पकडा, 3 दिवसांमध्ये पूर्ण करतात. तर या ठिकाणी दिवसांची संख्या बघा 2 केली तर काम आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील? या ठिकाणी x म्हणजे 2 दिवसांमध्ये या ठिकाणी 2 दिवसांमध्ये काम करायचं आहे त्यांना, तर किती माणसे कामावर घ्यावी लागतील याप्रमाणे प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न आलेला आहे गडचिरोलीला, समजून घ्या. या ठिकाणी 28 गुणिला 3 भागीला 2, x ला बरोबर घेतला, बे 1 बे 14 2 28, 14 3 42 आन्सर येईल तुमचा ऑप्शन क्रमांक 1. 42 आन्सर राहील. आणि या ठिकाणी विचारलं काय बघा, किती माणसे कामावर घ्यावी लागतील, म्हणजे कामावर अजून घ्यावी लागतील त्यांना. 28 माणसे 3 दिवसांमध्ये काम करताय, त्यांना ते काम 2च दिवसांमध्ये करायचं आहे, तर माणसांची संख्या वाढवायची. माणसाची संख्या किती? 28 आहे. 42 आन्सर आलेला आहे. 28 माणसं आहेत ऑलरेडी, 14 माणसे त्यांना प्लस करावे लागतील. 14 ऑप्शन क्रमांक बी राहील. 14 ते तुमचं आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक ए टिक करून द्याल तुम्ही. क्लिअर झालं का? प्रश्नामध्ये बघा काय दिलेलं आहे. गुड 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 गुड. ओके, राईट आन्सर दिलेलं आहे. गुड जॉब. ठीक आहे. चला, माझ्या मते सर्वांना समजलं असेल. आजचं सेशन कसं वाटलं सांगा बरं लवकर, कमेंट करून सांगा आजचं सेशन कसं वाटलं. आणि बऱ्यापैकी तुमचे खूप ॲडव्हान्स टाईप कव्हर केलेले आहे असं मला वाटतंय, तुम्हाला पण वाटत असते. ठीक आहे. ओके. आणि तुमच्या मित्रांना पण सांगा, तुमच्या मित्रांना सांगा की फ्रीमध्ये पोलीस भरती वगैरे या ठिकाणी बॅच चालू आहे. आणि जर बघा नवीन असाल तुम्ही, मी तुम्हाला परत सांगितलं आहे बाकीच्या मुलांना
या ठिकाणी जर तुम्हाला नाही समजत आहे तर माझ्या चॅनलवर गेल्यानंतर बघा तुम्हाला समजून जाईल. या ठिकाणी मी प्लेलिस्ट बनवलेली सांगितलंय पण परत तिकडे सांगून देतो. बघा सर्च मारा खाकी पॉइंट ठीक आहे. सर्च मारल्यानंतर त्या ठिकाणी मीच दिसेल तुम्हाला, कोणी दुसरं दिसणार नाही. बघा चॅनलवर गेल्यानंतर इथं प्लेलिस्ट बनवलेली. प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर बघा ही जी पोलीस भरती फ्री लाईव्ह बॅच आहे ना, याच्यामध्ये आतापर्यंत झालेले सर्व लेक्चर आहेत. आतापर्यंत झालेले सर्व लेक्चर आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्ही सुरुवातपासून लेक्चर काढले ना, नोट जरी काढल्या ना तरी खूप आहे. खूप म्हणजे यार मला माहिती आहे की मी कशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके. चला तुमच्या मित्रांना पण सांगा, हे सांगायचं होतं तुम्हाला. आणि काळजी घ्या सर्वांनी. धन्यवाद. ओके ठीक आहे. सर्वांना गुड नाईट. प्रणिता मॅम, मानसी मॅम, गजानन सर, पवार सर काळजी घ्या. मारुती सर सर्वांनी काळजी घ्या. यांचं नाव नाही घेतलं. आणि एकता मॅडम ठीक आहे, काळजी घ्या. ओके गुड नाईट, शुभरात्री. भेटूया उद्याच्या दिवशी ठीक 8 वाजेला. काही प्रश्न असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, पण तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, गुड नाईट.